ज्याच्या पारणिती मुनी तो कावर निजे वेदपुराणी तो पूर्ण पुरुषा चक्रपाणी घेऊन रुक्मिणी गेला. ओम श्री गणेशन ओम श्री प्रभु रामचंद्राय नमो. ओम श्री माता पिता नमो गुरुभ्याय नमो. या ठिकाणी जो वेदाला वंद्य आहे परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी अशा भाषेच्या जो आणेवारी भाषा आहे त्याच्या पलीकडला असणारा भगवान परमात्मा आणि तो त्या भगवान परमात्मेने असणार या रुक्मिणीला त्या ठिकाणी हरण करून नेलेला आहे. जो अपार संसार भयमोचन जो का सुर कार्या लागून सगुण करावया भुभार हरण पूर्ण ब्रह्मा अवतरला. आणि भगवंताचा जी काही मुख्य उद्देश आहे, मुख्य हेतू आहे, मुख्य अवताराचं प्रयोजन आहे हो हे म्हणजे गोभार हरणार्थ, म्हणजे पृथ्वीवरील दैत्य मातले ते पार पृथ्वीवर दैत्य मातलेलं ते जे काही फार मातलेलं आहे त्यांचा विनाश करण्यासाठी, नाश करण्यासाठी ते हे चतुर्भुज कोंबिली जय रूपाशी आणली देखून नास्तिकी नोकिली भक्तोरंदे अशा रीतीने या ठिकाणी दुष्टांचा निपात करण्यासाठी भगवंतांचं जे काय अवताराचं प्रयोजन होतं आणि तशा प्रकारे तो करण्यासाठी अवतारित झालेला निर्विकार परमात्मा आणि असा परमात्म्याने हे कार्य केलेलं आहे. 23व्या अध्यायी कथा शेवटी रुक्मिणी घेऊन गेला जगजेटी वर सावध झाली दृष्टी तव शेवटी दिसेना. आणि अशा रीतीने मागील अध्यायामध्ये मागील कथेचा अनुसंधान आपण ऐकलेलं आहे की भगवंतानी रुक्मिणीचं जे काही पाणीग्रहण केलं, विवाह केला आणि ही जी कथा आपण ऐकली आणि ही अतिशय या ठिकाणी पुण्यदायक असणारी कथा आपण श्रवण केलेली आहे. अपार पुण्याची प्राप्ती होणारी आणि पाप नाहीच होणारी अशी म्हणजे पुण्य या ठिकाणी वृद्धिंगंध होणारी अशी कथा आपण ऐकलेली आहे. जय शरीर सांडोनी जाय प्राण परिणेनती बहुते जन तैसी श्रीकृष्ण रुक्मिणी नेली सर्वा देखिता. आणि या ठिकाणी जो देवादिदेव असणारा परमात्मा न सांगता कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहारच न लगे अशा प्रकारे म्हणजे जशा प्रकारे आपला पंचमहाभूताचा ध्येय असणारा स्थूल ध्येय असणारा तेज आप वायू पृथ्वी आकाश ही पंचतत्वे देहातून कधी निघून जातात हे जवळ असणाऱ्याला कुणालाही कळत नाही, त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही. तशा प्रकारे या लग्न विवाहामध्ये असंख्य असणारे अनेक या ठिकाणी गोळा झालेले होते परंतु देव त्या ठिकाणी दिसलेला नाही. घाबरले वीर ते क्षणी सख्याशी पुसते कोठे रुक्मिणी त्या गदा गदा हसती वितंबनी हिनवणी या बोलती. आणि अशा रीतीने त्या विवाहाच्या ठिकाणी चर्चेला उत्थान आलेलं आहे, चर्चा निर्माण झालेल्या आहेत. अनेक प्रकारे आपल्या बुद्धीने त्या ठिकाणी तर्क वितर्क त्या ठिकाणी करू लागले. कोणी म्हणतंय रुक्मिणी कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, वर वधू कुठे आहेत, अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी करू लागलेली आहे. तुके तुम्ही रक्षिता वीर शस्त्रे नग्न करुणी समग्र नवरी घेईला गेला एक वीर एका चिन्हतायाची ऐका चिन्हतायाची. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जी काही चांगली लोक होती, सद्बुद्धी होती, जे विवेकी लोक होते आणि ते म्हणतात की तुम्ही मूर्ख आहात आणि अशा प्रकारे विनाकारण शस्त्राचा या ठिकाणी चतुरंग दल सज्ज केलं, मोठमोठे नावानिगे अशा प्रकारचे आतुरबळी महावीर या ठिकाणी तुम्ही गोळा केले आणि तुमचा काय उपयोग झाला, कुठं गेलं, अशा रीतीने त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. एक पुरुषाला घनश्याम मित्र सभे सारिका ज्याचा स्पंदन वरी फळके गरुड ध्वज पूर्ण कल्पांत चळपे सारिका. आणि अशा रीतीने या ठिकाणी चर्चा करू लागलेली आहे. हे मूर्ख असणार रुक्मिणी होती आणि रुक्मिणीनं काय केलेलं होतं तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, मी वरणार नाही, अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये जे काही विचार होता. कृष्ण माझा पती आहे
आणि म्हणून या ठिकाणी भक्तांचं अंतःकरण या ठिकाणी देवानं जाणलं आणि तशा प्रकारचं जे काही कार्य केलं. आणि काही लोक म्हणू लागलेत की अशा प्रकारे ज्याचा गरुड ध्वज होता, ज्याचा ध्वज गरुड होता आणि अशा प्रकारे रत्न जडित अशा प्रकारचा दिव्य रथ होता आणि त्या रथाला वर जी काही शंखचक्र गदा पद्म अशा प्रकारची आयुध होती. आणि असं या ठिकाणी जे काही दृश्य ते पाहिलं. निमासुर वदन सुंदर काशी पिवळा असे पितांबर कैट वैजंती मनोहर तेने सुंदर नेली आता. आणि अशा रीतीने ती बोलू लागली, विचारू लागली की कृष्ण कुठे गेला, आपली रुक्मिणी असणारी कुठे गेली. अशा ठिकाणी जे काही त्या रुक्मिणीचे असणारे अनेक प्रकारचे खळ लोक होती, त्यांची मैत्रमंडळी म्हणजे त्यांच्यासारखीच असतात. ज्ञानोबरायांनी फार सुंदर ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. काळीमा सांडील कोळसा चोकी होईल वायसा, राक्षसासी मांसा विटू येईल परी आसुरी प्राणिया संच नाही धनंजया, जेवी पवित्रता भांडिया मध्याचिया. ज्ञानोबराय सांगतात एक वेळेस कोळशाचा काळेपणा जाईल, कावळ्याला विठाळ येईल, चोख होईल, शुद्ध होईल एखाद्या वेळेस कावळा, राक्षसाला मांसाचा वीट येईल एखाद्या वेळेस, नको 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 सात्विक अन्न भक्षण करावं खावं असं त्याला वाटेल. बरोबर आसुरी लोकांची वृत्ती त्या ठिकाणी नष्ट होत नाही, कारण त्याचा स्वभाव कोण आहे. अशा प्रकारे आणि तशाच प्रकारे त्यांचं गुण म्हणजे काय, खळ लोक असतात, खळा सदा सुदृष्टी करी कष्टी सज्जना. किंवा ज्ञानोबराने फार वर्णन केलेलं आहे की साबरी वाढलेल्या सरळा वर अंत ना पोकळा कास्थन झाले गळा शिळीचे जैसे कोरडा नावला उपयोगाती गेला मोडून वाढला भेंडू जैसा, नाना उसाची कणसे का नपुसंख्य मानसे का वन लागेले जैसे साबरीचे. अशा प्रकारचे ही मूर्ख लोक तिथे विचार करू लागले. आणि या ठिकाणी ते कृष्णानं लिहिलेलं ते पाहवीन असं झालं. म्हणजे चांगलं असणारं अशा लोकांना ते पाहवत नसतं, त्यांना विटाळ होत असतो. मुकुट कुंडले सरळ नासिक कपाळे मृग मधांचा तिलक, सर्वानंद सदन ज्याचे मुख तेने सुंदरी नेली आता. आणि अशा रीतीने राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. अशा प्रकारचं ज्याच्या भाळावर असणारा त्रिअक्षरी वळी होत्या, स्वर्ग मृत्यू पाताळ अशा प्रकारचं जे वसलेलं आहे. कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, त्रिभुवनाचं जे काही तेज आहे नाशिक आहे आणि असे दिव्य ज्याचं तेज आहे. आणि अशा त्या कृष्ण परमात्मेने असणारं या ठिकाणी रुक्मिणीला नेलेलं आहे. शंखचक्र गदा पद्म चार आयुधे उत्तमा उत्तम, ज्यावरे ओवाळावे कोटी काम तेने रुक्मिणी नेली आता. आणि अशा रीतीने चतुर्भुज मूर्ती असणारी चतुर्भुज मूर्ती आहे. शंखचक्र गदा पद्म सहित करी देखिला देखिला माय देवांचा देव. अशा प्रकारचा तो चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी सकळा मुकुटमणी धन्य तोची विठोबा. अशा प्रकारचा जो चतुर आहे, आपण म्हणतो आम्ही लई हुशार आहोत. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी सकळा मुकुटमणी धन्य तोची विठोबा. अशा प्रकारचा तो चतुर असणारा परमात्मा आणि त्याने असणारा नेलेला आहे. आयसे ऐकतांची उत्तर झाला एकाचे आकार, म्हणती राजकन्या सुंदर गोरक्ष घेऊन पळाला. आणि अशा रीतीने आपापल्या बुद्धीप्रमाणे तर्क करू लागले. आपल्या ज्ञानाची जी पातळी असते त्याप्रमाणे ते विचार करू लागले. तो गोरक्षक आहे. कृष्ण परमात्मा हा राजा नसून गोरक्षक आहे, चोऱ्या करणार आहे. कारण जशी दृष्टी असते तशी सृष्टी त्याला दिसते. तशा प्रकारची लोक आपल्या विचार करण्याची जी काही बुद्धी आहे, आपली विचार करण्याची एक क्षमता असते, ती क्षमता असणारे आपल्या ज्ञान पातळीवर आधारित असते. आपण किती शुद्ध आहोत आपल्यावरून जग ओळखावे. आपण जसं असेल तसं जग पाहण्याची वृत्ती, जगाकडे पाहण्याची वृत्ती असते. या ठिकाणी दुर्योधनाला या ठिकाणी काय तर सगळे दिसत होते, दुर्जनच दिसत होते. एकही साधू सज्जन त्या राजस्वी यज्ञाच्या सभेत दिसत नव्हता. अर्जुनाला त्या धर्मराजाला त्या ठिकाणी सगळे सज्जन संत साधू विवेकी ज्ञानी ब्रह्मज्ञानी सगळी माणसं दिसत. तर आपल्याप्रमाणे जग पाहत असतो माणूस, स्वतःवरून जग ओळखत असतो. म्हणून या ठिकाणी
ती लोक असणारी विचार करू लागले की ही चोरटा असणार आहे, कारण तेच तसे होते ना. तशा प्रकारे साधू को साधू मिले दो दो बाता, गधे को गधे मिले दो दो लाता, अशा प्रकारचं असतं. आणि तशा प्रकारे ती खळ लोक असणारे विचार करू लागली. जैसा फुटे कल्पंतीचा समुद्र तैसे उठावले मागदवीर, रणतुंगे खाकाईला पर उभे म्हणती परवीरा. तुकोबराय म्हणतात की विंचवाची नांगी तैसा दुर्जयन सर्वांगी. जशी विंचवाची नांगी झटका मारल्यानंतर सर्व अंगामध्ये वेदना होतात, तशा प्रकारची त्यांची जी काही बुद्धी असते. चांगल्या लोकांना या ठिकाणी बोलणं म्हणजे त्यांचं मन अंतकरण दुखावणं हे त्यांचं काम असतं. आणि तशा प्रकारे हे मूर्ख लोकांनी आपली जी काही सेना आणलेली होती आणि ती सर्व चतुरंग दल सज्ज करून युद्धासाठी त्या ठिकाणी सावध झालेले आहेत, युद्ध करू लागलेले आहेत. सिंहनादे गजती वीर ऐकता मुरडले यादव भार, हलभार आणि श्री चक्रधर रथ मुरळती सवेग. अरे अशा रीतीने या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्यांनी आपला दळभार सज्ज करून युद्धाला आव्हान केलेलं आहे. आणि या ठिकाणी अनेक प्रकारची जी काही शस्त्रास्त्र आहेत आणि ते त्या ठिकाणी धावू लागले आहेत. बळीराम दादा आणि कृष्ण परमात्मा हे असणारे आपल्या द्वारकेकडे निघालेले आहे. पायदळावळी पायदळ मिसळता जहाला हलकल्लोळ, उसने घाई वीर सकळ हानिता ती परस्परे. आता जशा प्रकारचे जे काही सैन्य आहे या ठिकाणी सैन्य असणार चतुरंग दल, त्या ठिकाणी काही घोड्यावर असणार सैन्य, काय हत्तीवर असणार सैन्य, काय पायदळ, आकाशातून युद्ध करणारे जसे आहेत आर्मी नेव्ही, तशा प्रकारचं एअरफोर्स, अशा प्रकारचं जी काही सैन्य आहे हेही चतुरंग दल सज्ज होतं. उंठावर असणारे युद्ध करणारी जी काही सेना होती, तुकड्या होत्या, जे काही असणारे हत्तीवर हत्ती, अशा प्रकारे या ठिकाणी पायदळावर पायदळ तुटून पडलेला आहे. तुंबळ त्या ठिकाणी हाणामारी चालू झालेली आहे. सुपर्ण समान चपळ गोळे राऊत मिसळले वेगाडे, असेल तर झळकती विजयचिने पाडे वाहिले मेळे. आणि अशा प्रकारे सुपर्ण समान गरुडा प्रमाणे या ठिकाणी दिव्य ज्याचं असणार चपलाप्रमाणे विजेप्रमाणे कधी आली आणि कुणीकडे गेली, अशा प्रकारचं चपलत्व्यानं त्या ठिकाणी युद्ध करू लागलेले आहेत. दहा हानी ती महावीर वीर पळती सत्वर, न विचारते आपापार करीत संहार चालले. आणि त्यांना आपापर त्या ठिकाणी काय बुद्धी त्या ठिकाणी स्फुरलेली नाही. हे माझं सैन्य आहे का शत्रूचं सैन्य आहे ते भांबावून गेले, भ्रमिष्ठ झाले, स्वतःच्या सैन्याचा देखील घात करू लागले. अशा रीतीने त्या ठिकाणी आपापर सैन्य त्यांना त्या ठिकाणी ओळखण असं झालेलं आहे. हस्तीवरी हस्ती लोटती रथांशी रथ झगडती, तैसे जलद धारा वर्षती तैसी येती बाण वेगे. आणि जशाप्रमाणे जलदधारा पाऊस जसा मुसळधार पावसांचा वर्षाव व्हावा तशा प्रमाणे या ठिकाणी बाणांचा वर्षाव या समोरच्या शत्रू सैन्यावर तुटून पडू लागलेले आहेत. झाले एकशी घनचक्र रणधुमाळी माजली थोर, उलाट यंत्राचे बळी मार धराधर गजबजला. अरे अशा रीतीने त्या ठिकाणी उलाट यंत्राचं भडीमार चालू झालेलं आहे, तोफा वगैरे त्या ठिकाणी सुटू लागलेले आहेत. आणि धलाधर असणारा जो काय बळीराम दादा आहे आणि तोही शेषाचा अवतार असणारा तो खवळलेला आहे. रक्तगंगा चाललेल्या महापुरे वाहते रथ गज केले वरी, यादव वीर महागोरे दाटले तिन्ही क्षणभरी. आणि त्या युद्धामध्ये युद्धाचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी केलेलं आहे. तर रक्त मासांचा चिखल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. नद्याच्या नद्या पूर रक्तांचं वाहू लागलेलं आहे. चिखल कर्दम त्या ठिकाणी मेदमांसाचा झालेला आहे आणि असं दुर्धर त्या ठिकाणी रणकदन झालेलं आहे. आयसे दे कोणी बळीबदे रथ पुढे लोटीला बळसागरे, यादव बिळते परमने करे शिवे पर वीरांशी उडविती. आणि अशा रीतीने यादववीर आवेशानं द्वेषानं त्या ठिकाणी युद्ध करू लागले आहेत. शौर्यानं त्या ठिकाणी अंगामध्ये बळ शौर्य अशा प्रकारची क्षेत्रीय वृत्ती त्या ठिकाणी बांधलेले यादववीर, युद्धामध्ये निपुण असणारे पारंगत असणारे सैनिक त्या ठिकाणी शत्रूची मुंडकी त्या ठिकाणी क्षणामध्ये मुंडकी त्या ठिकाणी तुटून पडू लागलेली आहे. कंद काय शिशिरे उडती मुके घ्या घ्या ह्याची बोलती, रणे कंबते नाचती शस्त्रे घेऊन सैरावैरा. बंदे नाचती अशा प्रकारे या ठिकाणी फक्त धडापासून वेगळी शिरज, जसं या ठिकाणी काय झालेलं आहे तर कणस तुटावी आणि त्या ठिकाणी तशा प्रकारची बुडबुंज त्या ठिकाणी किंवा ती शरीर धड नसलेलं शरीर मुंडकं नसलेलं शरीर त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र घेऊन धावू लागलेले आहेत, पडा लागलेले आहेत. जसं ऊस पडावा तसं त्या ठिकाणी सपारा म्हणू लागलेले आहेत. नांगर मुसळ घेऊन हाती कृष्णाग्रज उडी घाली रथा खालती,
श्रृंगला माझी भद्रा जाती रेवतीपती तैसा दिसे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी तो असणारा बळीराम दादा देखील त्या ठिकाणी नांगर मुसळ घेऊन त्या ठिकाणी युद्ध करू लागलेला आहे. आपलं शौर्य त्या ठिकाणी पणाला लावून युद्ध करू लागलेलं आहे. आणि कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागलेले आहे. जसं नक्षत्रामाजी सूर्य असावा तशाप्रमाणे शोभायमान दिसू लागलेले आहे. देखुनीचे ते दाविनेले सवेग नाव्यांग वंग कलिंग वक्रदंत शालो क्षौरक निज बारीसी लोटले. आणि अशा प्रकारे शालू आलेले आहेत. कलंग वंग बंग अशा अनेक 14 देशाचे काही मगाध देशाचे अशा प्रकारचे जे काही सैनिक आलेले होते आणि तेही त्या ठिकाणी आपली प्राणपणाला शक्ती लावून त्या ठिकाणी युद्ध करू लागलेले आहेत. केशक कारुष विदरुत जरासंध निज भारेसी लोटत बाणांची वाकुडी वर्षत मंडप दिसत अंतराळी. आणि या ठिकाणी जरासंध अशा प्रकारचा जरासंध व क्रदंत ही देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ती बाणांचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. श्रीकृष्ण दळी बळी वीर सारण दासती अक्रूर कृतवर्मा उद्धव कंकवीर निज भारीसे मिसळले. आणि अशा रीतीने इकडली ही त्या ठिकाणी सेनापती या ठिकाणी उद्धव आहे, अक्रूर आहे. आणि अशा रीतीने हेही या ठिकाणी काय करू लागले तर युद्ध करू लागलेले आहेत. गदा आणि बाळोदत ठाई ठाई युद्ध होत पौंड्रक कृतवर्मा अद्भुत युद्ध करी तनिज बळे. आणि अशा रीतीने पौंड्रक आहे, कृतवर्मा आहे अशा प्रकारचं जे नावानिगी असणारे पराक्रमाची शर्त करू लागलेले आहेत. आणि अशा रीतीने घनघोर तुंबळ अशा प्रकारचं युद्ध सुरू झालेलं आहे. जरासंधाच्या वीराप्रती यादव गर्जनी बोलती मागुती मुख दावयालती 17 वेळा पळोनिया. आणि अशा रीतीने या ठिकाणी तो 17 वेळेला पलायमान झालेला तो जरासंध देखील निर्लज्ज अशा प्रकारचा असणारा. आणि अशा लोकांना त्या ठिकाणी खरंच लाज नसती, ते झाकून ठेवतात आणि तशा प्रकारचे पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्रभू रामचंद्र एक वचनी एक पत्नी एक बाणी एक वृत्ती पाठ फिरवले की कधीही या ठिकाणी शत्रूने जर पलायमान केलं तर बाण मारत नव्हती पळतेच्या पाठी. आणि हे असणारं 17 वेळेला या ठिकाणी पलायमान झालाय, 17 वेळेला शरण आलाय, मरण आलं की तेवढंच या ठिकाणी वेळ गेली की या ठिकाणी अशा प्रकारचा हा 17 वेळा पळून गेलेला तोही पुन्हा पुन्हा आलेला आहे. बळे रामे तुमचा जरासंध 17 वेळा रती बांधला सबुद ती लाज विसरणे सुखे युद्ध पुन्हा आली त्या. आणि असा तो लाज विसरून देखील काय करावी 32 लक्षणे नाक नाही त्याने वाया गेली अशा प्रकारचं तो असणारा या ठिकाणी स्वतःच या ठिकाणी काय चाललं पण आप स्वतःच्या डोळ्यातलं या ठिकाणी कुसळ दिसत नाही लोकांचं मुसळ बघायला जाते. अशा प्रमाणे या ठिकाणी स्वतःच काय त्या जरासंधाला कळाले. आणि तो 17 वेळेस पळून गेलाय आणि मी शौर्य आहे म्हणून प्रतापवान पुरुषार्थी आहे म्हणून या ठिकाणी युद्धाला आलाय. शशुपाळाची पाठी राखावे आले ती निर्लज पळवणी मिळवनिया जरी आता तुमची जर काया बळीराम करील निर्धरे. आणि अशा रीतीने शिशुपाळ वक्रदंत हेही या ठिकाणी खळ लोक असणारे तेही आलेले आहेत. आणि याचा असणारा या ठिकाणी बळीराम दादा श्रीकृष्ण कसा आता भडीमार करतील, कसं युद्ध संभार करतील, शस्त्राचा वर्षाव करतील आणि ही श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावं असं ग्रंथकर्ते सांगतात. विजवावया वडवानळा दाविनाला शुष्क तृणाचा पुतळा लक्षदंड हाती घेतला तोडण खांदी चंद्रुसाचे. आणि अशा रीतीने या ठिकाणी काय झालेलं आहे तर वडवानळ पेटलेला आहे. आणि वडवानळ पेटल्यानंतर ते वन विध्वंसन वन शांत करण्यासाठी एखादं शीतळ या ठिकाणी काय तर चंदन यावा आणि ती आग विझून जावी तशाप्रमाणे त्याच्या साहित्याशी दाविनेले वीर कार्पास आणि दुर्जा कर्पूर ग्रत नवनीतांचे पायभार पुढती तोंडी बांधती. आणि अशा रीतीने या ठिकाणी काय झालेलं आहे तर तशाच प्रकारे हे दुष्ट जी काय आहेत आणि त्याला सहाय्य होणारे तशाच प्रकारचे आहेत. आणि जशाप्रमाणे भोगी कामवाले का इंधनशी हा काकड चढे तैशी खात कथाची तोडे खाकाते टेली अग्नीमध्ये या ठिकाणी
इंधन टाकल्यानंतर आग जशी प्रज्वलित होते, वडवांना जसा पेटला जातो, तशाप्रमाणे त्यांनाही सहाय्य होण्यासाठी, मदत करण्यासाठी, आपल्या मित्राला या ठिकाणी युद्धामध्ये सहकार्य करण्यासाठी असे दुष्ट त्या ठिकाणी आलेले होते. वन वानळा पुढे अवघेची भस्म तैसे तो मासी करेले मेघश्याम. मागद म्हणती तुम्ही पुरुषात परम मागेच्या आम्हा कळले ती. आणि अशा रीतीने या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी बळ्या मारू लागलेले आहेत. मूर्ख लोक त्यात पट असतात, आहे का नाही, पटाईत असतात आणि म्हणतात की आम्ही आता आमचं या ठिकाणी काय केलं तर तुमचं हे सैनिक आम्ही काय करतो तर वडवानळाप्रमाणे जाळून टाकू, आम्ही तुमचा पुरुषार्थ पाहिलाय. अशा रीतीने ते बळया मारतात. परंतु आता या ठिकाणी परमात्मा कृष्ण, हे बळीराम दादा आणि हे असणारं हे जे काही वडवानळ आहे आणि हे या ठिकाणी जाळून टाकतील, सर्व कंदन करून टाकतील. आणि हे श्रोत्यांनी लक्षपूर्वक श्रवण करावं. काळ यवनाच्या बेने तुमचा हरी पळवणे दडे मुचकुंद विहिरी आम्हा बेने समुद्र भितारी द्वारका पटण रचिले. आणि अशा रीतीने ते मूर्ख त्या ठिकाणी शिशुपाळ वक्रदंत हे मोठ्याने बोलू लागलेले आहे. तुमचा जो काही असणारा कृष्ण म्हणता आणि तो कृष्ण कसा आहे त्याचं या ठिकाणी पुरुषार्थ ऐका म्हणतात. आणि तो असणारा तुमचा कृष्ण काल यवनाच्या भीतीनं त्या ठिकाणी पळत 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 आला. त्या विवरामध्ये त्या ठिकाणी मुचकुंद झोपलेला होता, त्या ठिकाणी आला. असा त्या कृष्णाला पळतीभुई थोडी होत होती. या काळ्या यवनानं जर्जर करून सोडलं आणि असा आमच्या पुढे टिकाव धरतो की काय. मनविता पुरुषार्थी बळी तू का मथुरा ओस केली तुम्ही चोरुनी रुक्मिणी नेली ते हिरुनी घेऊ आताची. आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या काल यवनाच्या भीतीने असणारी द्वारकापट्टण समुद्रामध्ये बांधली आपलं स्वसंरक्षण करण्यासाठी किंवा या ठिकाणी युद्धामध्ये आमच्याशी किंवा शत्रूशी युद्ध करण्याची क्षमता नाही, पात्रता नाही, योग्यता नाही असा अधिकार कृष्णानं ओळखला आणि स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठी द्वारका समुद्रामध्ये केली. आणि तो काय सामर्थ्यशाली शक्तिशाली तो नसून तो एखाद्या षंडाप्रमाणे आहे आणि आमच्या समोर त्याची योग्यता, समोर युद्ध करण्याची पात्रता त्यांची नाही. आयसे बोलोनी परस्परे सबळ घाये हानी तिनी करे यादव वीर मागरे लोटी ती बळे मागदानी. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केले तर यादव सेना देखील त्या ठिकाणी शत्रू सैन्यावर मगाध सेनेवर तुटून पडलेले आहे आणि घनघोर अशा प्रकारचं त्या ठिकाणी रक्तपात होऊ लागलेला आहे, युद्धकंदन होऊ लागलेलं आहे. वैर्यांचे बळ ते क्षणी अधिक देखुनी रुक्मिणी परम घाबरली म्हणे रणनयनी देखुनी या. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी वैरांचं बळ देखील अधिक होतं. थोडा वेळ त्यांचा प्रकार असतो, थोडा वेळ त्या ठिकाणी थोडासा काळ असतो. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं, है का ना. सत्य परेशान करता है लेकिन परेशान करता है लेकिन पराजित नाही. तशा प्रमाणे या ठिकाणी तिलाही वाटू लागलं, रुक्मिणीला वाटू लागलं की या ठिकाणी जी काही शत्रू आहेत त्यांचीच ताकद जास्त आहे, आता काय खरं आहे. अशा प्रकारचं थोडंसं गोंधळ होऊ लागला. हे खरं हे आपणाला दाखवण्यासाठी आहे. लक्ष्मी ही कोण आहे, रुक्मिणी ही कोणाचा अवतार आहे, कोण आहे, कुठली देवी, कोणाची प्रार्थना करते, हे सगळं काव्य नाटक आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तेही म्हणजे स्वतः मानव रूप आहे, मानव आहे, मानवाने काय करायला पाहिजे आणि याचा विचार करून मानव अवतारित होऊन रुक्मिणी देखील माणसाप्रमाणे त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहे. मने इकडे सासरे तिकडे माहेरे दोन्हीकडे आपतीच समग्र रणी पडतील जरी बंधुधीर तरी दोन्ही पक्षी हानीच. आणि अशा रीतीने म्हणजे या ठिकाणी युद्ध अटळ असतं आणि युद्धामध्ये रणकंदन या ठिकाणी जे काही होत असतं, शत्रू संहार होत असतो. इकडली मेली तरी दुःखच आहे, तिकडली मेली तरी दुःखच आहे आणि मी काय करावं. म्हणून अशा प्रकारे मला हे पाहवेनासं झालेलं आहे. जसं अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावर जशी अर्जुनाची अवस्था होती, समोर गुरु बंधू मित्र परम प्रेम करणारे सर्व जे काही गुरु द्रोणाचार्य होते, असं ज्याने आयुष्यभर माझ्यावर प्रेम केलंय असे द्रोणाचार्य होते आणि त्यांच्यावर कसा बाण सोडू अशा प्रकारची जी अवस्था होती. आणि तशीच रुक्मिणीला वाटू लागलं की हे दृश्य माझ्या उघड्या डोळ्याने हे पाहावं, माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर माझे आप्त स्वकीय सर्व या ठिकाणी माझ्या समोर मरावे. इकडं मेली तर या ठिकाणी भावाची सगळीच या ठिकाणी मरतील, इकडं असणार माझं सासर आहे, इकडं या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी हे मी कसं काय पाहू. थोर अरिष्ट मांडले मग श्री हरिमुख विल केले श्रीकृष्ण अशा अंतर कळले हृदय धरले रुक्मिणीसी. आणि अशा रीतीने
या ठिकाणी रुक्मिणी चिंताक्रांत झालेली आहे. ही अवस्था ज्यावेळेस पाहिली आणि ज्यावेळेस माणसाला अशी संकट येतात त्यावेळेस थोडंसं भगवंताचं स्मरण करावं म्हणजे विघ्नाचं निर्विघ्न होतं. तशाप्रमाणे रुक्मिणीनं त्या ठिकाणी भगवंताचा मुखचंद्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी चिंता असणारी हरून या ठिकाणी आनंद घन अशी असणारी ती रुक्मिणी झालेली आहे. म्हणे बहीण धरी वेलाळे यादव मारित उठावले चैद्य नानी मागदळे सारुनी टाकीती. कृष्णाने सांगितले की या ठिकाणी चैद्य मगध हे देशांचे जे काही राजे आलेले होते आणि या ठिकाणी कृतांत काळाप्रमाणे त्यांचा पराजय होईल आणि हे जे काही असणारे आपले सैनिक आहेत आणि वीर या ठिकाणी प्राणपणाला लावून या ठिकाणी युद्धामध्ये या ठिकाणी विजयी होतील. आसो बळीभद्र हे सवरी नांगर मुसळ घेऊन करी लक्षानुलक्ष वीर सहारी न उरे उरी काहीच. या ठिकाणी बळीराम दादा त्वेषाला पेटलेला आहे. पुरुषार्थ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बहुस्फुरण पाहू लागलेले आहेत आणि युद्धाला त्या ठिकाणी चौताळून त्या ठिकाणी त्वेषानं हजारो या ठिकाणी सैन्य त्या ठिकाणी नांगराच्या साह्याने मारू लागलेला आहे. जैसा पाकशासन घेऊन वज्र करी सपक्ष नगांचा चूर तैसाची बल समुद्र बळीभद्र करीत संहार वीरांचा. आणि जशाप्रमाणे पाकशासन म्हणजे इंद्रदेव जशाप्रमाणे अनेक दैत्यांचा वत्रासुरांचा वगैरे त्या ठिकाणी जसा विनाश करावा रणकंदन करावं तशाप्रमाणे या ठिकाणी बळीरामदादा क्रोधायमान होऊन त्या ठिकाणी युद्धामध्ये निपुण अशा प्रकारचा तो बळीरामदादा खरंच या ठिकाणी युद्ध कौशल्य दाखवू लागलेला आहे. आणि वाळ बळीभद्राचा मार मगध चैद्यांच्या पळती भार म्हणती आपले कोण वीर उभा टाकेल समरांगणी. अनिवार्य अशा प्रकारचा या असणाऱ्या वीरांचा मार पाहिल्यानंतर सर्व ती मगध वीर होते ते पळताभोई पलायमान झाले पळताभोई थोडी झाले आपला प्राण वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पळू लागलेले आहेत. आशुदे वडरला बळीभद्र दिसे जैसा कल्पांत रुद्र हाती घेऊन नांगर मुसळ थोर नाच निर्भर नरांगणी. आणि अशा रीतीने या ठिकाणी बळीराम दादा असणारा भानावर त्या ठिकाणी राहिलेला नाही कारण तशा प्रकारची ती वीरांची वृत्ती असते आणि सर्व शरीर असणारं सर्व शरीरावर असणारं त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. डोकराप्रमाणे या ठिकाणी रक्ताच्या धारा अश्रू लागलेल्या आहेत वाहू लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी युद्ध करू लागलेला आहे. आणि अशा प्रकारे हे युद्धकंदन रणकंदन करत असताना जे काही शत्रू सैन्य आहे हे पळवून त्या ठिकाणी पळताभोई थोडी झालेली आहे. गजमस्तकी घाली नांगर मुक्ते उसळणी पळती बाहेर मुसळ गाहे रथांचे चूर करुणिया पाडित से. या ठिकाणी जी काही हस्तीदळ आहे आणि ते हस्तीदळ या ठिकाणी एकमेकावर भिडल्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे तर त्या हत्तीच्या असणाऱ्या मस्तकामध्ये या ठिकाणी शस्त्रांचा वर्षाव केल्यानंतर त्या हत्तीच्या मस्तकामधून मोती बाहेर येऊ लागलेले आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणी अशा प्रकारचं त्या युद्धकंदनाच्या रणभूमीच्या ठिकाणी मोत्याचा ढिगारा पडलेला असे ग्रंथकर्ते सांगतात. नांगरे वडी वीरांचे भार सवे हस्ते मुसळाचा भार मार चूर्ण होती शिरे समग्र मृतिका घटक फुटे जेवी. या ठिकाणी बळीराम दादा काय करू लागला आहे तर नांगरानं त्या ठिकाणी नांगर मारायचा आणि शत्रूला ओढायचा आणि मुसळानं या ठिकाणी मार द्यायचा अशा प्रकारे या ठिकाणी युद्ध करू लागलेले आहे. पळता गज पायी धरुणी वरल्या सकट आपटी मेदनी मृत गज बळे फिरवणी सरावर आपटीत. आणि अशा रीतीने असुरावर त्या ठिकाणी आपटू लागले जी काही हत्ती आहेत हत्तीच्या पायाला धरायचं गरगरा फिरवायचं आणि त्या असुरावर त्या ठिकाणी मारायचं आणि असंख्य अशा प्रकारची ही मूर्ख लोक असुर असणारी मरू लागलेली आहे. चपळ चौताळ तारथ नांगर गाहे चूर्ण करीत वीर म्हणते कल्पांत आजी काय झाला. आणि अशा रीतीने अनेक प्रकारचे जे काही तळमळू लागलेले आहेत प्राण जाऊ लागलेले आहेत काही घायाळ झालेले आहेत काही कुंथू लागलेले आहेत काय आक्रोश करू लागलेले आहेत असं त्या रणभूमीच्या ठिकाणी ते दृश्य असणार दिसू लागले. शस्त्रे सांडोनी समग्र आम्हा भोवती आणला नांगर हा नांगरावरील पती समग्र धरा भार उतरील पै. आणि अशा रीतीने या ठिकाणी ह्या सैन्याला असं वाटू लागलेलं आहे की हा धरापती असणारा शेष नारायण असणारे या पृथ्वीवरचा भार उतरणार आहे ह्या असणारा दैत्यांचा विनाश करून सर्वत्र असणारा आनंदाची गुढी उभारतील साधू सज्जनांना सुखी करतील गाई ब्राह्मणांना सुखी करतील जिकडं तिकडं असणार
पुण्याचा ओलावा निर्माण होईल, पाप पळून जाईल आणि अशा प्रकारचं हे या ठिकाणी कार्य करतील. आणि वळभरी भद्राचा मार पळू लागले राजे समग्र, विजय झाले यादवीर सिंहनादे गर्जती. आणि अशा रीतीने या ठिकाणी आपापली या ठिकाणी आयुध वगैरे त्या ठिकाणी शंख वगैरे वाजवू लागलेले आहेत. आयुध घेऊन असणारे हे यादववीर असणारे त्यांना विजय प्राप्ती झालेले आहेत आणि हे विजयश्री त्यांना माळ, विजयश्रीची माळ घातली, विजय प्राप्त झाला. अतिशय आनंद निर्माण झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये अनेक वाद्यांचा गजर त्या ठिकाणी वाद्य वाजू लागलेले आहे. जरासंध वेगे परतला तो शिशुपाळ नवरा उठिला, अर्धांगी बैसला वकळा पेशमाळा गळा घातली. आणि अशा रीतीने जो असणारा जी काही शिशुपाळ, वक्रदंत अशा प्रकारचे आलेले होते. शिशुपाळ नवरा होण्यासाठी आलेला होता आणि तो नवरा असणारा ही रुक्मिणी मला माळ घालील म्हणून या ठिकाणी ह्या आनंदानं मनामध्ये एक प्रकारचं स्वप्न निर्माण करून तो आलेला होता शिशुपाळ. परंतु या ठिकाणी अपयशीचीच माळ गळा घेऊन तो काळ अधोवदन करून खाली मान घालून पळून गेलेला आहे. नगराबाहेर शिशुपाळ येत तो प्रेते बेटली असंख्यात, एक घायल येते हुंबत चैदनात दचकला. आणि असा असणारा विजयाची माळ त्या असणाऱ्या शिशुपाळाला वाटत होतं की या ठिकाणी आमचे सैनिक असणारे, माझे साथीदार असणारे आहे का नाही, संख्येनं अधिक पण कर्तृत्वानं असणारं गुणानं वजा अशी काय कामाची असतात. म्हणून असंख्य असणार, दिसायला असंख्य होती. सेना पाहिली तर कोठ्यावधी होती, कुबुद्धीची होती, नीती अधर्म अनिती असणारी अशा वृत्तीची त्या ठिकाणी ते खळ मूर्तिमंत पुतळच होतं. आणि ती पुतळ असणारे म्हणजे निश्चित विजय आम्हाला प्राप्त होईल ही आशा असणारी, ही भावना असणारी शिशुपालाला होती. आणि मलाच रुक्मिणी प्राप्त होते, या ठिकाणी कृष्णाचा पराभव झाला असेल, मलाच माळ घालेल म्हणून तो येऊ लागला. तर परत असणारं जी काही सैनिक होतं घायाळ कुंठत अवस्थेत ते पाहिलं आणि ते सांगू लागलं की या ठिकाणी पराजय झालेला आहे. ही शिशुपाळाला ऐकले. जरासंध म्हणे शिशुपाळा तो गाची परते वेळा, आजी जय काळ नाही आपुला व्यर्थची काय खटपट. आणि अशा रीतीने या ठिकाणी जरासंध शिशुपाळाला सांगू लागला की हे बंधुराया, या ठिकाणी आज आपल्याला यश आलेलं नाही, कधीतरी यश येईल, आपण शुभकाळ बघावा आणि मग कधीतरी आपण शत्रूला या ठिकाणी पराजित करू. अशा प्रकारे या ठिकाणी त्याच्या मनाची मनधारणा त्या ठिकाणी करू लागलेला आहे, सांत्वन करू लागलेला आहे. विचित्र आहे ईश्वरी सूत्र न कळे, माया लागव साचर, जय पराजय समग्र त्याच्या त्यासती पाय. रणभूमीच्या ठिकाणी क्षत्रिय वीराला या ठिकाणी जय विजय पराजय हे ठिकाणी होतच असतं. त्यामुळं ती काय मानायचं नसतं, दुःख करायचं नसतं. अरे हे ईश्वरी करणे आहे, कधीतरी होईल, आपल्यालाही विजय प्राप्त होईल. आणि त्या युद्धाच्या विजय प्राप्त करण्यासाठी आपण या ठिकाणी बुद्धीचा वापर करू, जेणेकरून आपणाला युद्धामध्ये आपणाला विजय प्राप्त होईल अशा प्रकारचे आपण या ठिकाणी विचार सारणी करू आणि पुन्हा आपण विजय प्राप्त करून घेऊ. या माया चक्रावी तरी जीव पडले या नदी अघोरी, येतीची सुख दुःखी नाना परी भोगिल्या विना न सुटती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे जीव असणार या माया चक्रामध्ये भ्रमण करत असतात. आणि म्हणूनच विनाकारण या जन्म मृत्यूच्या पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी शयनम, एक दुस्तारे खल दुस्तारे अशा प्रकारचं ह्या दुस्तर अशा या मोहजालामध्ये अडकून पडतात. जीव भ्रमत फिरतात, परमात्मा असणारा अंतर्गत असतो आणि अशी हरीची माया असणारी लीला असणारी अतर्की आहे. परमदुःखित शिशुपाळ दाळेसी परतला तत्कर, जरासंधी राज सकळ नगरा गेल्या फुलिया. आणि अशा रीतीने शिशुपाळ जरासंध आपलं उरलं सुरलं सैन्य घेऊन आपल्या नगराच्या ठिकाणी दुःखानं या ठिकाणी व्याकुळ होऊन या ठिकाणी गेलेले आहेत. आय सदी कोणी व्रतांत रुक्मिया वेगे रती बैसत, निज भारेसी धावत पवन वेगे करुनिया. आणि अशा रीतीने तो असणारा रुक्मिया देखील या ठिकाणी आपल्या रथात बसून या ठिकाणी पाठमोरा होऊन निघून गेलेला आहे. रणी जिंकुनी चक्रपाणी जरी हिरोने नानी माझी भगिनी, तरी गुरु निंदा करी तिचे प्राणी माझ्या माता तो दोष. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी रुक्मिया देखील प्रतिज्ञा केली आहे की या ठिकाणी मी काय करीन तर कृष्णाचा पराभव करेन
आणि मी जिंकून या ठिकाणी काय करीन आणि शिशुपालाला माझा मेहुणा म्हणून माझी बहीण असणारी शिशुपालाला मी देईन. अशा रीतीची जी काही प्रार्थना आहे, प्रतिज्ञा आहे आणि तो करू लागलेला आहे. माता पिता पूज्य संसारी आणि पुत्र त्यासी जीवे मारी ती पापे मजाची निर्धारी जरी सुंदरी आणि ना. या ठिकाणी शास्त्राचं विधान सांगू लागलेलं आहे का नाही. तो म्हणतोय की मी आई वडिलांचा कधी शब्द मोडला नसेल, साधू सज्जनांचा या ठिकाणी कधी निंदा केली नसेल, त्यांना कधी मी त्रास दिला नसेल, अहोरात्र मी भगवंताच्या चिंतनाशिवाय माझं आयुष्य गेलं नसेल तर मला ते माझं कार्य प्राप्त होईल. अशा ठिकाणी या ठिकाणी म्हणजे मला विजय प्राप्त होईल अशा रीतीने तो असणारा रुक्मियावती या ठिकाणी बोलू लागलेला आहे. रणिना जिंकता गोरस चोरा परतोने न ये या नगरा मुख न दाखवी माता पितारा हाची नेम निर्धारी. आणि या ठिकाणी मी या गोरस चोरणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचा पराजय करूनच मी माझी बहीण असणारी आणि शिशुपालाला देईन आणि मगच माझ्या आई वडिलांचं या ठिकाणी मुख पाहिन, अन्यत्र या ठिकाणी मी येणार नाही. निज भारीसे रुक्मिया धावत सिंहनादे कृष्णासी पाचारित मने गोरक्ष मागर परत नेसी वस्तू चोरुनिया. सगळी गेली ती आणि ही एकटा लागलाय पळायला आणि म्हणतोय की ये गोरस चोरणाऱ्या कृष्णा माझं सामर्थ्य बघ आणि मी एकलाच आलेलो आहे, तुझा या ठिकाणी पराजय करतो आणि युद्धाला या ठिकाणी माझ्या समोर उभा राहा. रुक्मिणी सांडोनी गोवळ्या पळे तुझं जीवदान आजी दिले तो गोकुळे जैसे चौलाळीले तैसे न चले या स्थळी. आणि या ठिकाणी तू गोकुळामध्ये तुझं चालतंय तुझी सत्ता, कारण तुझ्या गावचा असला तर तुझ्या गावचा बळी, पण बाकीच्या गावात तुझं काही चालत नाही. गलीतला कुत्रा गलीमध्येच आहे का नाही, तसं स्वतःचं साम्राज्य सत्ता प्रस्थापित स्वतः ठिकाणी तुझं चालल. गोकुळामध्ये तुझी सत्ता प्रस्थापित, इथं तुझं चालणार नाही या ठिकाणी. म्हणून युद्धाला या ठिकाणी उभा राहा. तुला प्राण वाचवायचा असेल, तुला जीवदान या ठिकाणी मिळवायचं असेल तर त्या असणाऱ्या रुक्मिणीला सोड आणि तू पळून जा, अन्यथा या ठिकाणी माझ्या बाणानं तुझा निश्चित घात होईल. चोरी करीसी गोकळी म्हणून गवळणी बांधती उकळी ऐसे ऐकता वनमाळी निज भारीसी मुरडला. आणि अशा रीतीने गोकुळामध्ये तू चोऱ्या केल्यास, शौर्य कर्म हे तुझं कार्य आहे, काम आहे आणि तशा प्रकारे तू चोऱ्या करणार आहेस. तुझ्याकडे काय सामर्थ्य आहे काय, तू काय सज्जन आहेस का, अशा रीतीने म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा असणार या दुष्टाकडे या ठिकाणी पाहिलेलं आहे. शारंग धनुष्य चढविले असंख्यात बाण सोडिले रुक्मिया ते बाण जाळ घातले अंबर किनले ते वेळी. तेव्हा असणाऱ्या कृष्ण परमात्म्याने आपल्या भात्यातून असंख्य अशा प्रकारचं तुनीराला त्या ठिकाणी तीक्ष्ण अशा प्रकारचे दुर्धर बाण लावलेले आहेत आणि कानापर्यंत कानाडीला ओढून या ठिकाणी दुष्टांचा संहार करण्यासाठी प्रयोजन केलेलं आहे. जे जे शस्त्र रुक्मिया सोडी ते कृष्ण समीची तोडे रुक्मिया शूरत्व कडे बहुसाल दावी ते दवा. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय करू लागले ते कृष्णाने जी काही असणाऱ्या अस्त्राचं प्रयोजन केलं आहे त्याचं त्या ठिकाणी खंडन करू लागलेलं आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी एकमेकावर शस्त्राचा वर्षा करू लागलेले आहेत. कृष्णे दिवे सहावान सोडिले चहुनी चारी वारू छेदिले एक सारथियाचे शिरे विडविले एके अंतिले ध्वजाची. आणि भगवंताने त्या ठिकाणी 6 अशा प्रकारचं मंत्र प्रयोजन करून या ठिकाणी तीक्ष्ण बाण 6 सोडलं. 4 वारू 4 घोडे असणारे रथाचे मारले. एका वरानं 5व्या ह्यानं त्या ठिकाणी त्या ह्याचा वध केलेला आहे. धडापासून शिर असणार त्या रुक्मियाचं वड त्या ठिकाणी छेदन झालेलं आहे आणि 6वा असणारं त्या रथाचा जी काही ध्वज आहे तोही त्या ठिकाणी मोडलेला आहे, तुटलेला आहे. हातीचे धनुष्य छेदिले ते वेळा शिरीचा मुकुट खंडविखंड केला बाण भाता तोडीला विरत केला रुक्मिया तेव्हा. रुक्मियाला त्या ठिकाणी विरत केलं, हातातलं त्या ठिकाणी हात छेदलं, हाताचं बाण असणारं त्या ठिकाणी छेदला, भाता तोडला. अशा प्रकारचा विरत अवस्था त्या असणाऱ्या भगवंतानी. मग हाती घेऊन आसिलता रुक्मिया तळपे रथा भोवता हा रथ छेदिता आता म्हणून खालता विलंगत. आणि अशा रीतीने रथ छेदला, तो पदाती झाला, पायी झालेला आहे आणि तो रथ मोडला.
आणि स्वतः पदात येऊन पावला नसणार युद्ध करू लागलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी अशी अवस्था ह्या असणाऱ्या रुक्मेची अवस्था झालेली आहे. आयसे देखून या गोपाळे अकस्मात धनुष्य गळा घातले, बळे ओढून येते वेळे केशे धरले निज असते. आणि अशा रीतीने त्याच्या गळ्यामध्ये असणारं धनुष्य घातलं, ओढलं आणि त्याच्या केसाला धरून त्या ठिकाणी आपल्याकडे ओढलेलं आहे. शिरछेदाव्या दिवे शस्त्र वेगेदा काढी जलनेत्र रुक्मिणी पाहे हरीचे वक्र भयभीत होऊन या. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भगवंताने क्षीर उडवावा अशा प्रकारचा अंतकरणामध्ये विचार करू लागले. त्यावेळेस रुक्मिणीकडे भगवंतानी पाहिलं, त्यावेळेस रुक्मिणीची अवस्था थोडी मुद्रा असणारी, तिचं जी काही चेहरा आहे ते मुखमंडल पाहिल्यानंतर थोडं ते कृष्ण असणारे थांबलेले आहे. वाचीची शब्द न फुटे साचर हरिचरणी ठेविले शिर नेत्रोधके ते सुंदर कृष्ण चरण 40 तसे. आणि अशा रीतीने ती रुक्मिणी असणारी भगवंताच्या चरणावर लीन झालेली आहे. सात्विक भाव निर्माण झालेला आहे. तोंडामधून कंठामधून शब्द त्या ठिकाणी बाहेर फुटेन असे झालेले आहे. अशी अवस्था काय सांगावं भगवंताला, अशी अवस्था त्या रुक्मिणीची झालेली आहे. मग मने वनमाळी उठ वेगे भम कबाळी याचे शिरे छेदी नये काळी बहुत केली निंदा येणे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा सांगू लागलेले आहेत की हे असणारे रुक्मिणी यानं बहुत असणारे या ठिकाणी निंदा केलेली आहे. तोंडातून काम असणारं काय केलेलं आहे तर सदा वाईट केलेलं आहे. त्याचं तोंड छेदीन अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्ण बोलू लागलेले आहेत. निखर देखोनी पद्मनयना न सोडीच कृष्ण चरणा मने जगद्वंद्या जग जीवना यासी सोडून देईजे. आणि अशा रीतीने कृष्ण असणार क्रोधायमान झालेले आहेत. निखर म्हणजे विस्तव पेटलेला आहे, तो जाळणारच अशी अवस्था रुक्मिणीला वाटू लागली. आणि त्यावेळेस पुन्हा पुन्हा विनीत वृत्ती हात जोडून त्या ठिकाणी विनंती रुक्मिणी करू लागली. याची जे आंधे बुद्धी तेची छेदिका कृपानिधी जीवदशा अविदा उपाधी वेगी छेदी श्रीरंगा. या ठिकाणी रुक्मिणी असणारी या कृष्ण परमात्म्याला सांगू लागले की हे भगवंता, या ठिकाणी ह्या रुक्म्याचा असणारा वध करू नकोस. काय खळांची आहे का नाही, ज्ञानोबरायाने जसं या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे, खळांचा खळपणा जाऊ दे, त्याचा नष्ट करायचं नाही. जो माणूस आहे, माणसातलं जे काही गुण आहेत, षडरूपू आहेत, हे षडरूपू गेल्यानंतर ते काय करेल, साक्षात ब्रह्म उरेल. तशा प्रकारची अवस्था भगवंता करा. हे जे अवगुण आहेत, अवगुण शरीरातून गेल्यानंतर त्याचे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही ग्राह्य आहे राहिलेलं असतं ते सार असतं. आणि म्हणून याचा अवगुण त्याग करा, अवगुणाचं छेदन करा. मग त्या ठिकाणी शुद्ध स्फटिक जसा उरतो तशाप्रमाणे शुद्ध चैतन्य जर राहील, याचं विकार जातील, शुद्ध सात्विक गुण याचं निर्माण म्हणजे राहतील. अशा प्रकारचे याचं राजस तामस हे गुणाचं छेदन करा अशी त्या ठिकाणी रुक्मिणी बोलू लागली. धरली श्रीकृष्ण चरण द्यावे दोन्ही पक्षी समाधान समविषम भेदभान दोही कडे नसावे. आणि त्या ठिकाणी रुक्मिणी सांगत आहे की हे भगवंता, सम विषम अशा प्रकारचा भाव द्वैत तुमच्याकडे नसायला पाहिजे. समान दृष्टी असावी, समान दृष्टी असावी. शत्रू मित्र तुमचं आपुले चित्त असता शुद्ध निश्चिती तरी शत्रू ते मित्र होती. है का ना, व्याघ्र सर्प जवळ येती न खाती सर्वता जे जे देखे भूत ते मानिजे भगवंत. तशी सर्वांमध्ये समदृष्टीनं पहा अशा रीतीने त्या ठिकाणी बोलू लागले. सासरी आणि माहेरी तू व्यापका मुरारी प्रपंच परमात समसरी होय श्री हरी कृपे तुझ्या. हे भगवंता, या ठिकाणी सर्वाघटी तू आहेस, सर्वाघटी तू आहेस. देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी अशा प्रकारे सासरच्या आत्म्यामध्ये तूच आहेस, माहेरच्या आत्म्यामध्ये तूच आहेस, सर्वामध्ये भरून उरलेला तूच आहेस. आणि अशा प्रकारचा द्वैत्व भाव त्या ठिकाणी तुमच्याकडे नसायला पाहिजे. आय कोणी रुक्मिणीच्या वचना कृपा आली जगन्मोहना प्रीतीने हृदय धरी पद्मनयना आसरू पुसिले पितांबरे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भक्तानं बोलल्यानंतर या ठिकाणी देवाला मान्यच करावं लागतं. संतांचं वाक्य समदृष्टीचं असतं, देवांचं या ठिकाणी देव नाश करण्यासाठी येत असतो.
दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी येत असतो. संत असणारे भक्त असणार ते उद्धार करण्यासाठी येत असतात. म्हणून या ठिकाणचं रुक्मिणीचं बोलणं ऐकल्यानंतर भगवंताला आनंद झाला. परमानंद प्राप्त होऊन आपल्या पितांबरानं त्या रुक्मिणीचं नयन पुसू लागलेलं आहे. करे मुख कुरवाळीले म्हणे तुझा बोले ऐसे सोडिले, मग रुक्मियाची रथ बांधिले श्री काढिले 5 पाट. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केलं तर तू जी काही बोललेस तशाप्रमाणे करतो म्हणलं. आणि कृष्णानं काय केलेलं आहे तर त्या रुक्मिणीचं सांत्वन केलं, तिला शब्द दिला आणि या रुक्मिणीला काय केलं तर रथाला बांधलं, त्याचं 5 पट काढलं. 5 म्हणजे केसाचं 5 पट काढलं. म्हणजे त्याची थोडक्यात विटंबना केली. विटंबना करून त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. विटंबना हे मरणाहून ओकट असतं. अशा प्रकारे या ठिकाणी त्याचं मारलंच असं गृहीत केलं आणि विटंबना करून सोडून दिलं. अर्ध दाढी अर्ध मिशी बाडोनी काजळ माखिले मुखाशी, कृष्ण म्हणे रुक्मिणीची आरती बंधूसी करी आता. त्या ठिकाणी अर्ध्या मिशा काढलेल्या आहेत, अर्धी दाढी काढलेली आहेत, अर्ध नाशिक आणि अशा प्रकारचं त्याचं 5 पट शरीरावरच्या जी काही भागाचं 5 पट काढलेलं आहे. आणि तुझ्या बंधूची असणारी तू आरती कर. अशा प्रकारचा विजय प्राप्त केलेला आहे आणि तू चांगलं कार्य केलेला तुझ्या बंधूची आरती कर असा भगवंत त्या ठिकाणी बोलू लागला. जळ दिसे याचे वदन वेगे करेन लिंबणून, रुक्मिणी याच्या ऐसा दिशा देखून पळे सैन्य चहूकडे. आणि अशा रीतीने हा तुझा बंधू असणारा कसा आहे तर मदनाला लाजवणारा आहे. याला दृष्ट वगैरे झाले असेल, तू काय ह्याची लिंबलोन कर, दृष्ट काढ, असा कर्तृत्वान तुझा बंधू आहे असा कृष्ण त्या ठिकाणी बोलू लागला. वीर पळती परमतांतडी म्हणते वाचली आमची मिशी दाढी, तुकीच्या आम्हाची झाली गुजोडी ऐसे बोल जावता. काय उरलेले सैनिक होते अर्ध या ठिकाणी ज्यांना कोणा जखमा झालेले होते आणि तेही पळू लागलेले आहेत. आपलंही 5 पट या ठिकाणी कृष्ण काढील, आपली अशी या ठिकाणी विटंबना करतील आणि म्हणून आपला प्राण वाचवण्यासाठी तेही त्या ठिकाणी पळू लागलेले आहेत. बळीराम हरिजवळे आला, तो रुक्मियासी रथी बांधिला, दिनवदन रामे देखिला काय बोलिला बळीभद्र. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी बळीराम दादा त्या ठिकाणी आलेले आहेत आणि बळीराम दादाने हे दृश्य पाहिलं. हे कृत्य केलेलं असणारं कृष्णाचं जे काही पाहिलं, रथावर बांधलेलं आहे रुक्म्याला, त्याचं 5 पट काढलेलं आहे. आणि त्यावेळेस ही अवस्था असणारी बळीराम दादाने पाहिली. त्यावेळेस बळीराम दादा काय बोलतात, हा सोयरा की आमचा ऋषिकेशी बोलू आला रुक्मिणीशी, तुम्ही गौरव दितला बरवायासी, बोलता रामासी हसी आले. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी बोलू लागले. ही रुक्मिणीचा बंधू आहे, सोयरा आहे, हा आपला सोयरा आहे आणि याला प्रेमाचं सोयरिकीचं जी काही गुजगोष्टी आहेत, प्रेमाच्या गोष्टी बोलण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे. आता तू बोलण्यासाठी आलेला आहे, बरं झालं. अशा रीतीने त्या ठिकाणी बळीराम दादा ते हसू लागलेला आहे. राम रुक्मिणीकडे पाहिते वेळा, तो मुख मृगांकाती उतरला, खेद पावले ते वेळाला जाणून बोले बळीभद्र. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हे बोलणं असणारं बळीराम दादाचं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी चंद्राला ग्रहण लागावं तशा प्रमाणे रुक्मिणीचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर मुख त्या ठिकाणी तोंड या ठिकाणी मुख मलंक त्या ठिकाणी कसं झालेलं आहे, थोडं काळवडलेला आहे आणि अशी अवस्था रुक्मिणीची झालेली आहे. मने ऐक रुक्मिणी सती ज्ञान अज्ञान दोन्ही वृत्ती, अज्ञान संगे जीव भ्रमती आत्मस्थिती नेनुनिया. या ठिकाणी भगवान परमात्मा रुक्मिणीला सांगत आहे की हे रुक्मिणी, ज्ञान आणि अज्ञान ह्या 2 या ठिकाणी माणसांच्या व्रती आहेत. इकडं अज्ञान आहे, इकडं ज्ञान आहे. अशा प्रकारच्या 2 व्रती आहेत आणि ज्ञानामध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर काय प्रयत्न केला असेल तर त्याची फळंही चांगली असतात. परम सुखाची फळं असतात ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, केल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर. पर अज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काय होते तर जीव असणारा 184च्या फेऱ्यामध्ये भरकटले जातात. जे ते ठसावले प्रोज्ञ ज्ञान, तेही प्रपंच सहित अज्ञान, नाना विकार भेद भान कैंच मग उरेल. आणि हे रुक्मिणी या ठिकाणी जिथं अज्ञान आहे तिथं या ठिकाणी संसार, प्रपंचे, काम, क्रोध, लोभ, राग, भांडण, तंट ही अशा प्रकारची अविद्येमुळे, अज्ञानामुळे, मायेमुळे
काही प्रकृतीमुळे अशा प्रकारचे अनेक शास्त्रामध्ये या ठिकाणी अनेक शास्त्रकारांनी संज्ञा केलेल्या आहेत. तर तो हरीचे ज्ञान कळा केवळ हा आकार अवघा तुझा खेळ तेसे सागरावर कल्लोळ नाना परीचे उठती. चंद्र तिथे चंद्रिका शंभू तिथे अंबिका संत तिथे विवेक असणे की जे माऊली म्हणतात की हा तुझाच खेळ आहे, तुझाच प्रताप आहे. तू आणि मी एक अर्धनारी नटेश्वरी आहे का नाही, देव आणि आहे का नाही, प्रकृती आणि पुरुष हे एकच आहे. आणि तशा प्रकारे हा तुझा जगडंबर पसार असणार तूच आहेस. अवज्ञामुळे केलेलं आहे तूच, जीवांना भ्रमित पाडणारी तूच, माया रूपानं असणारी तूच आहेस. आणि त्या मायेच्या अधीन झाल्यामुळं त्या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था होते. तुझे तुझं ठाऊक असता मग खेद का करावा आता बळीभद्र म्हणे कृष्णनाथा अनुचित केले एवढे. आणि अशा रीतीने माणसाला सत्कार्य सत्कर्म चांगल्या प्रकारचं जर करण्याची बुद्धी प्रेरित होत असेल तर या ठिकाणी ज्ञान प्राप्त व्हायला सत्संग मिळालाय. अशा प्रकारचं आपण भगवंताच्या जवळ चाललो म्हणजे प्रकृती आणि पुरुष प्रकृतीकडे चाललो म्हणजे भगवंताकडे चाललो असं या ठिकाणी अंतःकरणामध्ये विचार करायचा. किंवा आपल्या हातून पाप होत असेल, वाईट होत असेल, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होत असेल, पाप ते पुण्य ते पाप, पाप ते परपीडा अशा प्रकारचं जर होत असेल तर त्या ठिकाणी ओळखावं की या ठिकाणी आपण असणार मायेच्या अधीन चाललेलो आहे, मायेच्या जाळ्यामध्ये फसगत चाललेलो आहे. अशा प्रकारचा विचार करावा. वीर सापडला जरी रणी तरी त्यासी वस्त्रे भूषणे देऊनी पाठवावे गौरवणी आयसी करणी करुण ये. आणि अशा रीतीने या ठिकाणी वीर जर रणभूमीच्या ठिकाणी पडला असेल तर त्याला त्या ठिकाणी जीवदान द्यावं, त्याचा प्राण घेऊ नये. आणि अशा रीतीनं त्याची विटंबना हे करणं योग्य नाही. जय अथवा पराजय हा अवघासी पडित समय विराशी कदा विटंबू नये हे अनुचित तुवा केले. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी वीराची विटंबना करू नये. कधीच या रणभूमीच्या ठिकाणी अशा प्रकारचं वीराकडून जय विजय हे या ठिकाणी वीरांना हे होतच असतं. त्यामुळे धारातीर्थी पडलेल्या किंवा जिवंत असणाऱ्या काही पकडले असतील सैनिक तर त्यांची कधीही विटंबना करू नये. अशा रीतीने त्या ठिकाणी बळीरामदादा बोलत आहे. बळीभद्रे आपल्या हाते सोडणी केले रुक्मियाचे समाधान वस्त्रे भूषणे देऊन पाठविला माघारा. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी आपण कथा ऐकलेलीच आहे. या अवतारामध्ये बळीरामदादा हा ज्येष्ठ बंधू होता, थोरला बंधू होता. थोरल्या बंधूचं प्रतिपालन करणं, वचनाचं उल्लंघन न करणं हे कृष्णाचं काम होतं आहे का नाही. तुझी पाळीन आज्ञा बा आहे का नाही कृष्णा अशा प्रकारचं त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी जे बळीराम दादाजी काही बोलला हे सत्य सत्य त्रिवाचा म्हणून मान्य केली. आणि असणारं रुक्म्याला सोडल्यानंतर रुक्म्याला अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. रुक्मिया खेद पावलांतरी म्हणे आता कैसा जाऊ कौंडियापुरी मग भोजकट नगर ते अवसरी रचून राहील तेथीची. आणि अशा रीतीने रुक्म्याला त्या ठिकाणी आहे का नाही वीराला या ठिकाणी मरण हे या ठिकाणी मरणाहून उखट असतं. युद्धामध्ये पराजय होणं हे मरणाहून उखट असतं. आणि तशाप्रमाणे त्या ठिकाणी वाईट वाटू लागलं. त्यांनी असणारा मान सन्मान केला, रत्नजडित अलंकार दिले, सर्व काही श्रंगार केला, भूषणं दिली. पण त्याला या ठिकाणी अंतःकरणामध्ये टुचू लागली, माझा अपमान झाला. मला गावाला जाऊन माझ्या नगरीला जाऊन या मगाधा देशाला जाऊन मी काय तोंड दाखवू, काय काळं वदन मी दाखवू, मी प्रताप करून आलो की काय, मी काय बोललो होतो, काय वल्गला मारल्या होत्या. आणि हे सांगण्यासारखं काही झालेलं नाही. आणि म्हणून त्यानं स्वतःच त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर स्वतःच एक नगर तयार केलेलं आहे. आणि त्या भोज एक कट बांधला म्हणजे कटक त्या ठिकाणी दुर्ग बांधलं आणि त्या ठिकाणी राहिला. आसो यादव दळेसी यादवेंद्र द्वारकेसी चालेला श्रीकरधर लागला जयवाद्यांचा गजर नादे अंबर कोंदले. आणि अशा रीतीने असो भगवान परमात्मा आनंदाच्या जयघोषामध्ये असणारे द्वारकेकडे निघालेले आहेत. चतुरंग सैन्य निघालेले आहेत. परमात्मा असणारा आनंदी आनंदाचा सोहळा आहे. देव तिथं आनंद असतो आणि अशा प्रकारचा आनंदाच्या गजरामध्ये निघालेले आहेत. सोरटी सोमनाथ जवळी मूळ माधवी राहिला वनमाळी आसो भीमा करावर अशी श्रुत झाली वार्ता सकळ. आणि अशा रीतीने सोरटी सोमनाथ आणि अशा ठिकाणी जाता जाताना त्या ठिकाणी मुक्काम पडला.
तिथंच कृष्ण परमात्म्याने त्या सोरठी सोमनाथाचं दर्शन घेतलं, मुक्काम केला. परमानंदला नपवर म्हणे धन्य माझे पुण्याचे गिरीवर पूर्वी केले साचार जावे यदुवीर जोडला. आणि अशा रीतीने या ठिकाणी त्या ह्याला देखील राजाला देखील अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. भीमक राजाला देखील आनंद झालेला आहे. आणि परमात्मा जगाचा मालक असणारा, स्वतः आनंदकंद असणारा, ओतप्रोत भरलेला परमात्मा असणारा, सर्व चराचरामध्ये असं व्याप्त असणारा परमात्मा मला जावाई मिळाला आहे, माझं परम भाग्य आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वतःच त्या ठिकाणी या ठिकाणी विचार करू लागलेला आहे, आनंदी झालेला आहे. निज भारेसी भीमक निघाला सत्वर मुळ माधवासी आला, साष्टांग नमस्कार घातला श्रीकृष्णा सिते धवा. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी तो भीमक राजा आपल्या सैन्याचा या ठिकाणी सोरठी सोमनाथाच्या ठिकाणी आलेला आहे. आणि तिथंच आपल्या जावयाचं त्या ठिकाणी येऊन त्यांनाही भेटी गाठी देऊन या ठिकाणी प्रेमाच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलू लागला. राजा म्हणे सर्वेश्वरा आता माघारी चलावे चौंडण्यपुरा, विधियुक्त विवाह बरा 4 दिवस संपादिजे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी भीमक राजा म्हणू लागला की आता हे झालंय, हे चांगलं झालेलं आहे, आमच्या अंतःकरणामध्ये हीच इच्छा होती. आणि तसंच या ठिकाणी जे काय झालंय ते चांगलं झालेलं आहे, बरं झालेलं आहे. आता इथून यथायोग्य अशा प्रकारे 4 दिवसाचा मोठा या ठिकाणी 4 दिवसाचा विवाह स्थळ या ठिकाणी आपण विवाह सोहळा आपण त्या ठिकाणी करू, अति आनंदाने त्या ठिकाणी चांगली नगरीमध्ये लग्न सोहळा करू. अशा रीतीने त्या ठिकाणी भीमक राजा बोलू लागला. मग बैरामा म्हणे ते वेळा याची स्थळी करू लग्न सोहळा, भीमकासी विचार मानवला आनंद झाला अंतरी. आणि अशा रीतीने या ठिकाणी दादा देखील त्या ठिकाणी सांगू लागले की याच ठिकाणी आपण विवाह केला तर काय हरकत आहे, हिथंच आपण करायला हवं. आणि हे स्थळ पुनीत आहे, पावन आहे, चांगलं आहे. अशा रीतीनं त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहेत. नगराशी पत्रे पाठविली नृपती, आणविली सकळ संपत्ती, अपार लोकांशी शुद्ध मती, मूळ माधवा पातली. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर देशोदेशीला विवाहाची पत्र पाठवलेले आहेत, या ठिकाणी लग्नपत्रिका पाठवलेल्या आहेत. अनेक देशोदेशींच्या राजांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे सकुटुंब या लग्नासाठी या. अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी शुद्धमती असणारी की ही कृष्णाची जी काही असणारी सासू आहे ते देखील अति आनंदाने आलेले आहे. कनकमय देवी शिबिरे उभे करविले हो नुपुरे, त्यावनी श्रीकृष्ण परिकरे वस्त्र मंदिरे दिदली. आणि अशा रीतीने कृष्णानं धन द्रव्ये अनेक प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी कमतरता नाही, सकल विपुल प्रमाणात त्या ठिकाणी धानाचे भांडार वगैरे आणलेले आहेत. आणि अशा प्रकारे कोणालाही तिथं कमतरता पडलेली नाही, असं त्या ठिकाणी सर्वांना आनंदित अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. द्वारकेचे पाठविले मुळ वराडी सिद्ध झाले सकळ, वादे वाजते तुंबळ हर्ष सकळ लोकांसी. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी जो जगाचा जगतपिता आहे आपल्या सामान्याच्या लग्नामध्ये स्वतः भारावून जातो, आनंदित होत असतो. देवावर आहोत का काय करत आहोत हे स्वतः वरातीमध्ये त्या ठिकाणी नाचतात, वराचे पिता वधू, कारण तो आनंद वेगळा असतो, तिथं नाचतात. अशा प्रकारे कारण ते भानावर नसतात. तशा प्रकारे देवादिदेवांचं लग्न त्या ठिकाणी निर्माण व्हायलेलं आहे. मग हे सर्व असणारं आनंदाचं वर्णन ते आपल्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी काय करता येईल. उग्रसेन आणि वसुदेव सिद्ध झाले वराडी सर्व, दिव्य वाहन यादव बैसुनिया चालिले. आणि अशा प्रकारे द्वारकेकडलेही सर्व आलेले आहेत. आणि या ठिकाणी उग्रसेन हे त्या आपापल्या रथामध्ये बसून निघालेले आहेत. देवकी बैसली सुखासनी, सुभद्रा कृष्णाची भगिनी, परम सुंदर लावण्य खाणी द्वारका भवनी उपजले. आणि अशी असणारी सुभद्रा आहे, ती सुभद्रा ही रथामध्ये कृष्णाची बहीण असणारी आणि तीही रथामध्ये बसून या ठिकाणी लग्नासाठी आलेली आहे. चवडोरल गजस्कंदावरी, त्यात बैसली सुभद्रा सुंदरी, रेवती बळभद्राची अंतुरी, पालखी माझ्या रुढिली. आणि अशा रीतीने या ठिकाणी सर्व आप्त सुखी सर्वच त्या ठिकाणी मित्र परिवार सर्वच सोयरे सर्व त्या ठिकाणी लग्नाला आलेले आहेत. जशाप्रमाणे या ठिकाणी कोणी जसं काय असणार, काही रथावर आलेले आहेत, काही घोडे आहेत,
आणि तशाप्रमाणे जसं जमल तसं असणारे सर्व लग्नाच्या त्या ठिकाणी आमंत्रण मिळाल्यानंतर आलेले आहेत. पहावया श्रीकृष्णाचे लग्न सकल देवते निघाले सारोवर नवकोटीच्या मुंड संपूर्ण चालती वेगी ते दवा. आणि अशा रीतीने भगवान कृष्णाचं लग्न पाहण्यासाठी विवाह सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातील देवादिकांना अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. 33 कोटी दैवत जी काही कात्यायनी आहे, अशा प्रकारचे अष्टभैरव आहेत, अशा जी काही शूद्र देवता आहेत, ह्या शूद्र देवता देखील त्या ठिकाणी पिशावाच्या प्रमाणे त्या ठिकाणी पाहण्यासाठी येऊ लागलेले आहेत. 56 कोटी कात्यायनी निघाल्या वृश्चिकावरी वळंगोनी नाना भ्यासुरे रूपे धरुणी पाहता जी काही सीतयसे. कात्यायनी देवता आहे, तिचं वाहन असणारं विंचू आहे, त्या विंचूवर बसून ती कात्यायनी देवता आलेली आहे. अशा असंख्य शूद्र देवता असतात आणि ती देवता देखील त्या ठिकाणी आलेली आहेत. अवघ्या पुढे निघाल्या गजवदन विशाला दोंदीला सिंदूर अर्चुन मुष्कावरी बैसुने पुढे निर्विघ्न चालिला. आणि अशा रीतीने जी काही देवता आहेत, अनेक प्रकारच्या शूद्र देवता असणारी ही भूतावळी ही त्या ठिकाणी निघालेली आहेत. आणि त्यात जो काही विघ्नाचा निर्विघ्न करणारा जो काही गणपती आहे, तोही आपल्या मुशकावर बसून तोही लग्नासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. नेटका वराडी पुढे झाला वराडी सिंहासती सकळा हा पोट घेऊन कोठे चालेला उंदरावरी बैसुनी या. आणि ते मोठं पोट घेऊन हा वराडी मूळ वराडी असणारा तो मोठ्या पोटाचा वराडी त्या उंदरावर बसून लगबगीनं त्या ठिकाणी लग्नासाठी तो निघालेला आहे. चामुंडा सवे वराडीने या मृतका वृश्चिकासनी आयशा वराडीने देखुनी व्याहिविनी हसती. आणि अशा रीतीने व्याहिनी हसती म्हणजे तिथली जी काही तिथली लोक आहेत, पाहुणं लोक आहेत, ते हसायला लागले की ही असली दैवत म्हणजे ही सर्व आलेलं पाहुणं हे कोण कोण आलेले हे पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटू लागले, हे विस्मय निर्माण झालेला आहे. वराडीने ज्या सुंदरा त्याची आधी पुढे करा ऐसे ऐकता त्या अवसरा सकळ देवता शोभली. आणि अशा रीतीने जी काही वराडी आहे, मुख्य वराडी आहे, ती या लवकर या, त्यांना या ठिकाणी प्रथम त्यांचा मान सन्मान करण्यात येईल. अशा प्रकारे बोलल्यानंतर त्या जी काही शूद्र देवता आहेत त्या शोभलेल्या आहेत, रागावलेल्या आहेत. ही वजोर आणि तरळा ओ किती वराडी सकळा ऐकीचे आगवणी लागल्या शूळ उठिले पोटांत. फिरळे आणि तरळा कसले देवता काय, आणि हे असणाऱ्या शोभल्या म्हणून ती काय झाले तर सर्वांना त्या ठिकाणी संडास अशा प्रकारचे लागलेले आहे. सर्वांना त्या ठिकाणी अशा प्रकारचा रोग निर्माण झालेला आहे. पाणी पाणी करीत वराडीने तो समाचार कळला चक्रपाणी श्रीकृष्ण सकळ देवते सन्मानोनी मंडपास आणले. हे असली दैवत असतात काय अशा प्रकारे या ठिकाणी हे भगवंताला समाचार कळला, त्यावेळेस भगवंत या ठिकाणी काय करतात. मग त्याने झाले निर्विघ्न आनंदले वराडले संपूर्ण दोही मंडपी देवका स्थापन करीते झाले ते दवा. भगवंताने आपल्या भ्रुकुटीनं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सगळं या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं, सर्व चांगल्या प्रकारे सर्व असणारं समाधान झालेलं आहे आणि ते आपापल्या स्थानाच्या ठिकाणी स्थानपन्न झाले. आपल्या शिबिराला कोणी भीम केले नेली रुक्मिणी देव बैसोनी विमानी तो सहळा आलोकिती. आणि अशा रीतीने भीमक राजानं आपल्या भीमकीला असणार जावायला असणार कृष्णाला असणार नेलेलं आहे. 33 कोटी दैवत असणारे आपल्या आपल्या विमानामधून हा आनंदाचा पर्व असणारा आनंदाचा सोहळा असणारा त्या ठिकाणी पाहू लागले. हळदी लाविले रुक्मिणी मग ते शेष पाठविले चक्रपाणी लागली मगल वाद्यांची ध्वनी लग्न घटिका प्रतिष्ठिली. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हळदी लागले आहेत, मंगल वाद्यांची ध्वनी निर्माण झालेली आहे. असं सुस्वर अशा प्रकारचं गायन गंधर्व करू लागलेले आहेत. अतिशय आनंदी आनंदाचा उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गोभू हरिने रत्नदाने भीमके विप्राद दिली प्रतिने रुकवत शुद्धिमतीने सिद्ध करून चालली. आणि अशा रीतीने गो हरण नाही का नाही, काही गायी दान केलेले आहेत, काही भूमी दान केलेले आहेत. अशा ज्याच्याप्रमाणे ज्याची काही इच्छा असेल इच्छेचे अशा प्रकारचं दान केलेलं आहे. ज्याची काही इच्छा असेल तशा प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी दान केलेलं आहे. आनक दुदुंबी आपली मंदिरी यथायुक्त दाने तेव्हा करी तो रुकवत आले गजरी वादे वाजती ते दवा. आनक दुदुंबी तोही त्या ठिकाणी काय करू लागले तर अशा प्रकारचा दान करू लागलेले आहेत. सर्वत्र आनंदी आनंद निर्माण झालेला आहे, वाद्यांचा गजर निर्माण झालेला आहे. यादवा सहित श्रीकृष्ण भोजना बैसला जगन्मोहन शुद्धमती निघाली देखून जीवे निंबलोन करू पाहे. आणि अशा रीतीने त्या शुद्धमतीनं हे
आनंदाचा सोहळा पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटावं अशा प्रकारचा आनंद निर्माण झालेला आहे. हे स्वर्गसुखच हे डोळ्यानं पाहिलं, हे आनंद असणारा या डोळ्यामध्ये तृप्त सर्वजण झालेले आहेत. आता आशा राहिलेली नाही, अशा प्रकारचं निचिंती पावलो नाही का ना, अशा प्रकारची अवस्था ही सर्वांची त्या ठिकाणी झालेली आहे. रत्न जडित ते पठेवले जवळी जडित आडण्या त्या तुळी त्यावरी ताटे मांडिली मृग मंडका तुल्यजी. आणि अशा रीतीने ग्रंथकर्ते इथे सांगतात की आता सर्व पंचपक्वानाचं जे काही 16 प्रकारचं अन्न, षड्रस अन्न, अशा प्रकारचं जेवण सर्वांना ती तयार झालेलं आहे. आणि जे काही पात्र आहेत हेही हिऱ्या माणिकांचं आहे. आणि ते पदार्थ असणारे ते सेवन केल्यानंतर तृप्त होणार अशा प्रकारचं जे काही पदार्थ आहेत त्या लग्नात ते सेवन करण्यासाठी सर्वजण बसलेले आहेत. सात्विक राजक तामसे अन्य वाढिले विशेषे प्रीतीने जेविले मुद्रा तिसे प्रीतीने जेविते ऋषिकेश निज गोडी घेऊन या. आणि अशा रीतीने सात्विक राजस आणि तामस अशा प्रकारचं हे अन्नाचे 3 प्रकार आहेत. परंतु ज्याला जी काही आवड आहे, सात्विक अन्न सेवन केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. राजस अन्न सेवन केल्यानंतर मला मान मिळावा, माझ्यासारखा कोणी नाही, मी हुशार आहे, मी वेदतज्ञ आहे, मी अभ्यासक आहे, अशा प्रकारची वृत्ती राजस अन्नानं तयार होते. आणि जी काही करपटलेलं, कच्चे, शिळे, अपवित्र, दुर्गंधयुक्त जे अन्न असतं ते तामस अन्न असतं. आणि ते सेवन केल्यानंतर आसुरी प्रवृत्ती निर्माण होत असते. आणि म्हणजे ते घात करतात, कापट्टी करतात, अशा प्रकारची अन्नापासून निर्मित होत असते. अशा प्रकारचं त्रिविध अन्न तिथं ठेवलेलं आहे. जे कोणाला पाहिजे असेल ते सेवन या ठिकाणी सेवन करायचं असतं. हे म्हणजे ज्याची जशी इच्छा आहे तसं या ठिकाणी त्यांना हे प्राप्त झालेलं आहे. समस्तांची भोजने झाली हस्त प्रक्षाळी ती वनमाळी उच्चिष्टा पात्री टाकिली मुद्रा तिची ते दवा. अशा प्रकारचं षड्रस अन्न त्या ठिकाणी सेवन केलेलं आहे. आणि जी काही शेष उरलेले आहेत, पात्र उरलेले आहेत आणि तेही टाकलेले आहे. अशी तृप्तीची ढेकर देऊन सर्व असणारे तृप्त झालेले आहे. नमस्कार करून श्रीपती उच्चिष्ट पात्रे घेऊन हाती वेगे निघाली शुद्धमती मंडपास या पुल्या. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी शुद्धमती असणारी जावायला भोजन घातलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तिलाही आनंद झालेला आहे. भगवंत तृप्त झाला, सर्वजण जेवले. आणि जेवल्यानंतर खरंच सुख वाटतं बरं का. आपल्या डोळ्यात एकत जे काही जेवण केल्यानंतर आपल्या देखत कुणीही असो किंवा एखादा भुकेलेला असल्यानंतर त्याला ती तडफड करणारं किंवा ती अवस्था पाहिल्यानंतर दुःख वाटतं, ते तृप्त झाल्यानंतर आनंद माणसाला वाटत असतो बरं का. तशा प्रकारचं जेवल्यानंतर जो काही आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि ते आनंद असणारा ते शुद्धमतीला झालेला आहे. कृष्ण मुद्रा ते वेळी भीमाकीच्या हाती दिदली तिने देखता भीमकीच्या हाती दिदली तिने देखताची मस्तिकी वंदिली मग घातली करंगुळी. आणि अशा रीतीने कृष्णानं असणारं जी काही अंगठी आहे ती अंगठी असणारी, आंघोळी असणारी दिली. तिने ती आंघोळीचं असणारं काय केलं तर आपल्या प्रथम मस्तकावर त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे, आपल्या निडळाच्या ठिकाणी लावलेली आहे. अन्य भावनानं शरण झाली आणि ती असणारी आंघोळिका असणारी नंतर बोटामध्ये घातलेली आहे. परात परोपरो त्वरित वेगे चढवणे सद्गुरुनाथ सर्वाची समाधान म्हणत आई समोर सापडेना. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी परात्पर जी काही सद्गुरुनाथ आहे, सद्गुरूंची कृपा घडे तेव्हाच अशा प्रकारचं जी काही पुण्य फळले बहुत दिवस अशा प्रकारचं या ठिकाणी योग येत असतो. आणि हा जो काही योग आहे, जो आनंद आहे आणि तो सुख सोहळ्याचा जो काही आनंद आहे, ही भगवंताची कृपा झाल्यानंतर हा आनंद येत असतो. हा योग चांगला शिकून योग आलेला आहे आणि असं सर्वांना त्या ठिकाणी आनंद चोहीकडे झालेला आहे. सद्गुरु म्हणे सावधान आळसी लोक निद्रावणी निमग्न वरी श्रीकृष्ण भक्त अनुदित सावध पूर्ण सर्वदा. आणि अशा रीतीने या ठिकाणी सद्गुरूची कृपा झाल्यानंतर या ठिकाणी काय होतं तर जे आळशी असतात
जे भयग्रस्त असतात, सद्गुरूची कृपा होय तै पांगुळ ही पर्वत चढे. अशा प्रकारे गुरुची कृपा झाल्यानंतर तिथं न्यूनता काय राहत नाही. अज्ञान काजळी असणारी ती नाहीशी निघून जाते आणि शुद्ध असणारं चैतन्य घन अशा प्रकारची माणसांची वृत्ती होते. परमेश्वराची प्राप्ती सद्गुरूच्या कृपेने होत असते. तो निज गजरेंची फळ यादव घेऊन आले तात्काळ, मंडिपे बैसले वराडी सकळ, भीमके तेव्हा पूजिले. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी काय केले तर अशा गुरूंच्या कृपेने हा सोहळा पूर्ण झाला, आनंदी झाला, चांगलं झालं. आणि हे वराडी घेऊन या ठिकाणी आल्यानंतर या भीमिकेनं त्यांचंही त्या ठिकाणी सद्गुरू माऊलींचं पूजन वगैरे त्या ठिकाणी केलेलं आहे. बाहेर आणले रुक्मिणी वसुदेव उठून ते क्षणी, वस्त्रभूषणे फळे समर्पोणी जगत जननी अर्चिले. आणि अशा रीतीने वसुदेवाने आपल्या सुनेचं त्या ठिकाणी मुख पाहिलं. त्यालाही त्या ठिकाणी वसुदेवालाही आनंद झालेला आहे आणि डोळ्याचं पारणं फिटावं असा आनंद त्या वसुदेवालाही निर्माण झालेला आहे. पुरोहित म्हणे भीमकांते मूळ सत्वर, पाठवात वराते यादव गेले निज मंडपाते, भीमकीचे रूप वर्णित. आणि अशा रीतीने जी काही ब्राह्मण होती ती ब्राह्मण त्या ठिकाणी सांगू लागली की या ठिकाणी काय केले आहे तर यादव गेलेले आहेत, हे यादवांना या ठिकाणी परत बोलवा. भीमकीचं वर्णन करत करत गेलेले आहेत, त्यांनाही देखील पाहू द्या, या सोहळ्यात सामील होऊ द्या, त्यांचाही या ठिकाणी सहभाग असावा. भीमक हाकारी वराडिनी शांती दया क्षमा उन्मनी, उपरती तीक्ष्णा मोक्षा कामिनी, समाधी आणि सुलितनता. आणि अशा रीतीने त्या असणाऱ्या भीमक राजाला भीमक अहंकारी वराडिनी विवेक वैराग्य परमार्थ आक्रोध निष्काम हरिग्रंथ स्वानंद विवेक वैराग्य परमार्थ आक्रोध निष्काम हरी निरहरग्रंथ स्वानंद अवेद वराडी सत्य वराणवाया चालिले. आणि अशा रीतीने या ठिकाणी विवेक वैराग्य ज्ञान वैराग्य आहे का नाही, हे परमार्थ असणारा प्राप्त होत असणारा या ठिकाणी या विवेक वैराग्याची सांगड असायला पाहिजे. तरच परमार्थ या ठिकाणी सिद्धीला होत असतो. धान्य अग्नी उदेक उदक घडल्या घडे पाक आहे का नाही, धान्य अग्नी उदक घडल्या किंवा मिळल्या घडे पाक, एक आवीने एक कामाने, तशा प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक प्राप्त करायचा असेल तर धान्य अग्नी आणि उदक या तिन्ही वस्तूची गरज असते. धान्य आहे, अग्नी आहे आणि पाणी नसेल तर व्यर्थ आहे, किंवा अग्नी आहे आणि इतर एक नाही तर ते एकाविने एक कामा नाही. तशाप्रमाणे ज्ञान वैराग्य भक्ती जर हे असेल तर परमार्थाची प्राप्ती होते. आणि भक्ती ज्ञान वैराग्याच्या युक्ती विवराव्या, आणि हे जर नसेल आणि त्याच्या विरुद्ध जर या ठिकाणी काय असेल तर या ठिकाणी निरअहंकृत अक्रोध क्रोध अशा प्रकारचे जे काही विकार असेल तर त्या ठिकाणी तो परमार्थ असणारा सफल होत नाही. त्यांना या वराडाच्या ठिकाणचं, या लग्न मंडपाच्या ठिकाणचं जे काही सत्य आणि असत्य काय चाललेलं आहे, काय कळालेलं आहे, हे ते त्या ठिकाणी चालू शकत नाही. आयशा गजरेंची जाता नृपवर श्रीकृष्ण मंडपासी आला सत्वर, तो सोमकांतांचा चौरंग सुंदर त्यावर श्रीधर बैसलासे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी हे असा लग्नाचा सोहळा असणारा या गजभरानं या ठिकाणी अति आनंदानं या ठिकाणी साजरा झालेला आहे. कृष्ण असणारा त्या ठिकाणी त्या असणारा मंचकावर पलंगावर बसलेला आहे आणि तो दैदिप्यमान असा सोमकांतू त्या ठिकाणी जी काही रत्न आहे आणि त्याचं त्या ठिकाणी रत्न जडित अशा प्रकारचं आहे की ते भगवान त्या ठिकाणी स्थिर विराजमान झालेले आहे. शुभ्र वर्ण खाली चौरंग त्यावरे घनश्याम वर्ण श्रीरंग, जैसा कैलासावरी नवमेघ शम दावया उतरला. आणि अशा रीतीने शुभ्र वर्ण अशा प्रकारचा त्या ठिकाणी ते असणारा मंचक आहे. आणि नीलवर्ण असणारे कैसे निलोत्पल्लवे रावीत आकाशही रंगून दावीत, तेजाची ओज दावीत इंद्रनीळ रत्नाला शुद्धता आणणारा असा भगवंताचा जी काही नीलवर्ण आहे, शोभा आणणारा असा अवकाशाची जी काही शोभा नीलवर्ण आहे, असा भगवंताचं हे रूप त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागले. सार्पणिया वस्त्रे अलंकार तुरंगी बैस चौरंगी बैसल श्रीकरधर,
पुढे वाद्यांचा गजर भडीमार नळ्यांचे. आणि अशा रीतीने हा कृष्ण परमात्मा अति आनंदानं त्या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. वाद्यांचा या ठिकाणी वाद्यांचा गजर होऊ लागलेला आहे. अनेक प्रकारच्या समया आरत्या वगैरे त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. असा हा आनंदी सोहळा त्या ठिकाणी सर्वजण कौतुकानं पाहू लागलेले आहे. त्याचे मागे चंद्रज्योती चंद्र समान प्रकाशती हव्या गगनात भेदिती देव पाहती विमानी. आणि अशा रीतीने त्या लग्नाचा सोहळा असणारे पाहणारे देखील किती भाग्यवान आहेत. पाहणारे ते काय साध्य होते का? साधे नव्हते तर ते भाग्यशाली पुरुष होते, आहे की नाही, भाग्यवान होते. आणि हा आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी ह्या जशाप्रमाणे या ठिकाणी हे अवकाशामधील जी काही असणारं नवरत्न आहेत किंवा जी काही असणारं अवकाशामध्ये असणारे ग्रह आहेत तशा प्रकारे त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागले. उग्रसेन वसुदेव बळीभद्र येती पाठीसी यादवार प्रवेशले मंडपद्वार तोसी दासी समोर पातल्या. आणि अशा रीतीने उग्रसेन बळीभद्र इकडेही त्या ठिकाणी सगळं सोयरे आलेले आहेत. आणि पाठीमागे त्या ठिकाणी दासी वगैरे त्या ठिकाणी आलेले आहेत. माता कलश भरले पूर्ण त्यासी इच्छिले देत श्रीकृष्ण मग प्रवेशला अंत सदन वारण श्रीकृष्ण वैसविला. आणि अशा रीतीने त्या दासी आलेल्या आहेत डोक्यावर कलश घेऊन या ठिकाणी आल्यानंतर येथेच अशा प्रकारचे त्यांच्या जी काही इच्छा आहे कामना आहेत त्यांची तृप्ती असणारी भगवंतांनी केली आहे. तुम्हाला काय पाहिजे, काय अंतःकरणामध्ये काही इच्छा आहे आणि अशा प्रकारे विचारून त्यांची त्या ठिकाणी कृष्णाने पूर्तता केलेली आहे. सिद्ध झाला मधुपर्क देखा विष्टरधीतला जगन्नायका कृष्णचरण साक्षिणी भीमका अति उल्हास वाटत से. आणि त्या भीमक राजाला अतिशय आनंद झालेला आहे. आणि तो साक्षात कृष्ण परमात्मा आपल्या डोळ्याने नेत्राने पाहिल्यानंतर डोळ्याचं पारणं त्या ठिकाणी फिटलेलं आहे. शुद्धमती घाली जीवन राजा प्रक्षाली चरण सकल तीर्थे आली धावून तळी माता ओढविती. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी जी काही चरण धुवायचं पाय धुवायचं वगैरे असतात कार्यक्रम त्या ठिकाणी ते सर्व असणारं उरकू लागलेले आहे, करू लागलेले आहे. मूळ माधवी कंदप तीर्थ अद्यापि असे दे किती भक्ता वृक्ष तेथेची समस्त मंडपकार असती पय. आणि अशा रीतीने ग्रंथकर्ते सांगतात की तुम्हाला जर शंका वाटत असेल की हे भगवंताचं जी काही मूळ माधवाच्या ठिकाणी जी काही हे लग्न विवाह सोहळा झालेला आहे त्यात काय नामशेष झालेलं आहे, काय आता सध्या तुम्हाला पाहावयास मिळेल का कधी यथायोग आला असेल तर ते तुम्ही सहज जाऊन तिथे पाहू शकता. आता काय थोडा पुरावा राहिलेला आहे ते तुम्हाला तिथे दिसू शकेल. वेदांचा जनिता कृष्णनाथ त्यासी घालिती यज्ञोपवित शुद्धमत्याच मत घालित आनंद भरीत अंतरी. आणि अशा रीतीने या ठिकाणी जो वेदाचा करता धरता आहे एक वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ह्या वेदांचा नियता आहे. उकार मकार आहे का नाही, उकार मकार आकार मिळून या ठिकाणी ओंकार जो काही तयार झाला आहे आणि हा असणारा जो काही ब्रह्म आहे या ब्रह्माला काही जाणवं वगैरे घालायची काही गरज होती का? परंतु लोकसंग्रहार्थ आहे का नाही लोकांना या मार्गाचं आचरण करून दाखवण्यासाठी वरतून दावण्यासाठी वरतुनी दावीने म्हणे नामा ते चांगल्या माणसाने मोठ्या माणसाने त्या मार्गाचं आचरण करावं लागतं. मग सामान्य सकळ त्या मार्गाने जात असतात आहे का नाही. अर्भकाचे साठी पण त्या हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. ह्या मार्गाचं आचरण ते भगवान परमात्मा त्या ठिकाणी कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. हा वेदांचा असणारा वेगळा आहे आणि असा परब्रह्म असणारा त्या ठिकाणी जाणवं वगैरे त्या ठिकाणी घालू लागलेले आहे. षडोपचारे पूजा करून वस्त्रे अलंकार भावे अर्पणे हस्तमुद्रा कर्ण मुद्रिकेसे निमणी श्रीरंग अर्पिले. भगवंताला त्या ठिकाणी अंगठ्या वगैरे घातलेल्या आहेत, सोनं त्या ठिकाणी दान या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताला सासऱ्यानं स्वतः त्या ठिकाणी केलेला आहे. दधी मुदी करून एक कर्णकी घातली देख मेवणे आसती सकळीक म्हणती दीड धरू नका. आणि अशा रीतीने भगवान कृष्णाचं त्या ठिकाणी कान देखील ओढू लागलेले आहेत. कर्णिका कान देखील ओढू लागलेले आहेत, कानावर चिमटे घेऊ लागलेले आहेत. अशा प्रकारचा हा सोहळा अति आनंदाने करू लागलेले आहेत. गोकुळेचे चोरून दही खावे आम्ही अर्पिता कान सेवावे लोक बहुते आगवे अत्यंत कौतुकी हसती. आणि अशा रीतीने कृष्णाला त्या ठिकाणी म्हणायला लागले की जावाई बापू या ठिकाणी तुम्ही गोकुळामध्ये दह्या दुधासाठी त्या ठिकाणी चोरी करीत होता
तिथलं खात होता न मागता, न देता. या ठिकाणी गोवळी असणार रात्री त्या ठिकाणी जागरण करत होते की कधी कृष्ण येईल, त्यांना आम्ही पकडू म्हणून. तरी त्या अतर्की असे असणारी तुम्ही त्यांना सापडत नव्हता, परंतु त्यांची चोरी करीत होता. आम्ही या ठिकाणी घे म्हणतो, खावा म्हणा लागला, तरी या ठिकाणी तुम्ही खायना, आमच्यावर काय रुसलाव का, रागावलाव का, अशा रीतीने त्या ठिकाणी थट्टा मस्करी ती त्या ठिकाणी करू लागली. संत जन आश्चर्य करीती निर्गुणासी गुण लाविते, आसो मधुर पर कसे विधी श्रीपती करक्षालन पै केले. या कोणीतरी नाही हा 40 वगैरे आवाज लई 40 आचार्य सावधान संत जन आश्चर्य करीती निर्गुणासी गुण लाविती, आसो मधुपर कसे म्हणे श्रीपती करक्षालन पै केले. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात की संताला असं एक विस्मय निर्माण होईल. संताला वाटेल की देवादिदेव असणारा इथं लग्नाचं काही दाखवावं लागलं, लग्नाचं तुम्ही सांगायला लागला वरून. अहो तो ब्रह्म आहे साक्षात, आणि त्याचं काय लग्न होतंय काय, त्याला काही इच्छा असतात काय, त्याला काय तृष्णा असतात काय. हा तृषा, इच्छा, वासना, विकाराच्या वेगळा असणार आहे, आणि तुम्ही तर इथं कथा सांगाला, ही तुम्ही काहीतरी भाकड कथाच उगं मानू लागला, असं संताला राग येईल. आचार्य सावधान म्हणत मुहूर्ताची घडी आली भरत, अंतापट धरेला त्वरित मायामय मत लटिकाची. त्या ठिकाणी ब्राह्मणजी वगैरे जे आहेत, आचार्य मुनी जे आहेत, तर त्याला लग्नाची वेळ झालेली आहे म्हणून तिने अंतरपाठ धरलेला आहे. देशिका म्हणे सावधान वादविवादिन घालावी म्हण, प्रकृती पुरुषांचे ऐके लग्न मान्यते पूर्ण विलोका. या ठिकाणी कुठला शुभाशुभ नाही किंवा अशा पद्धतीने राग लोभ अशा पद्धतीने काही नाही. वेळ घटिका आलेली आहे आणि आता आपण ते पूर्ण करून घेऊयात. प्रपंच आणि परमार्थ जाण उभय पक्षी सावधान, अनादि कुलदैवत स्मरण करावे चिंतन एकत्वे. दोघांना त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि आता आपल्या कुलदैवताचं स्मरण करा अशा पद्धतीने त्यांना सांगितलेलं आहे. ओम पुण्याय वचने ते वेळा आचार्य बोलता अंतपाठ फिटला, वाद्यांचा गजर झाला तो सोहळा अद्भुत. अशा पद्धतीने मंगलाष्टका वगैरे जे काय ते म्हणून त्या ठिकाणी त्यांचा लग्न सोहळा तो पार पडलेला आहे. भीमकीच्या माता अक्षता देख घाली जलधोवाचा जनक, तेव्हाची मस्तकी ठेवी हस्तक जन सार्थक झाले. आणि त्याने म्हणजे लग्न झाल्यानंतर मग पुन्हा ज्या पद्धतीने सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. मग बांधलेले ऐके कर्ण बाह्य पालवा गाठी देऊन, आता नोरी कडीये घेऊन चला म्हणती बहुल्यावरी. ते जे काय म्हणजे गाठ मारलेली आहे, त्यांच्या जे काही वस्त्र असतील त्याची गाठ मारलेली आहे आणि बाहुल्यावर चला अशा पद्धतीने आहे कोणी असे ऋषिकेश मेहुनी म्हणते हा अभ्यास पूर्वीचा आहे की तुम्हास खेळता बहुरास यमुना तटी. मेहुणी वगैरे त्यांची चेष्टा करायला लागलेत कृष्णाचे, की ते म्हणतात तुम्हाला काय सांगायची गरज नाही, तुम्ही हे यमुनाच्या तिराळी खेळ लहानपणी खेळलेले आहेत अशा पद्धतीने. श्रीकृष्ण विदेही चैतन्य घन आलिप्त परी नवरी उचलून बहुल्यावरी बैसवून विविधी माळ सर्व केले. श्रीकृष्णाने अशा पद्धतीने नवरीला उचलून घेतलेला आहे आणि त्या बाहुल्यावर जाऊन ते तिथं उभारलेले आहेत. अपार वर दक्षिणा जाण भीमक करी कृष्णार्पण, उभा ठाकला हस्त जोडून मने चतुर हो मक्की जेते. अशा पद्धतीनं भीमकाने जे आहे तर त्या आपल्या मुलीचं दान जे आहे तर त्या श्रीकृष्णाला केलेलं आहे. शुद्धमती जाऊन देवकी आणली सुनमुख पावया, हळदी उठणे करावया आरंभ केला सवेची. त्यावेळेस देवकीला पण त्या ठिकाणी घेऊन आले म्हणजे आपल्या सोनाचं जे काय चेहरा आहे तो दाखवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी देवकीला पण घेऊन आले. हळदी उठणे पावयासी सर्व यादव आले वेगसी, वराडेने म्हणती भीमकेसी नाव घेऊन पाय मागे. अशा पद्धतीनं त्या आता भीमकेला वराडी लोकांनी जे काय नाव घे म्हणून अशा पद्धतीने त्याला आग्रह करायला सुरुवात केली आहे. भीमकी पायी खालते नामरूप नाही येत आते, अनामासी नाम इके होते ठेवा आता मध्येची. त्याला नावच नाही, जे निर्गुण निर्विकार आहे अशा भगवंताचं मी नाव कसं घ्यायचं अशा पद्धतीचं ते म्हणजे मनातल्या मनात त्या रुक्मिणीला वाटायला लागलेलं. मग म्हणे हा सर्वात्मक गोइंद्रियांचा चालक, त्याचे नाम घेऊन समयक पाय मागे निज भावे. जगाचा पालन करता अशा पद्धतीचं नाव घेऊन त्या रुक्मिणीने तशा पद्धतीचं नाव घेतलेलं आहे. मग म्हणे गोरक्षका गोपाळा हळी लावू द्या चरण कमळा, हसे आले जना सकळा एकची टाळी पिटली पै. ते हळदी वगैरे जे काय लावायचं ते सगळ्यांनी आग्रह केलेला आहे. गोपी गोपाळ जे आहेत ते सगळेजण त्या ठिकाणी त्या
लग्न सोहळ्यामध्ये सामील झाले. कृष्णचरणी माता ठेवून हळदी लावी सवे करुणी तो मळीन निघे कदा जान निर्मळ पूर्ण श्रीकृष्ण. कृष्णाच्या चरणावर सगळ्याजणी मस्तक ठेवलेला आहे आणि हळदी लावून त्या ठिकाणी तो सोहळा पार पडत आहे. तो सुभद्रा आणि रेवती म्हणते आता कैसे श्रीपती नमस्कार भीम की प्रती करावा लागला आताची. सुभद्रा आणि रेवती ह्या ज्या आहेत तर त्या सुद्धा त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी आल्या आहेत. भीमकीच्या कुंचकीच्या गाठी एक असते सोडी जगजेटी नाही तरी नमस्कार उठावटी करावाजी नवरी ते त्यांनी चेष्टा वगैरे ते. करायला आहेत. म्हणजे जी गाठ तुम्ही मारलेली आहे ती एकाच हाताने तोडा अशा पद्धतीने त्या त्यांना बोलत आहेत. मै मुनी म्हणे ते जग जेवणा कंचुकी सोडावयाच्या खुणा हा पूर्वीचा अभ्यास आपणा असेल ऐसे वाटते. त्यावेळेस त्या श्रीकृष्णाला काय जमणार नाही तर ते सुद्धा त्यांना जमू शकतं. त्याच्यामुळे ते मेहुण्या वगैरे आहेत त्या कृष्णाच्या चेष्टा करत आहेत आणि त्या म्हणतात किंवा तुम्हाला ही काय जमत नाही तर मग कुणाला जमणार आहे. यादव म्हणे श्रीपती चौघी मेवणे तुम्हावर रुसती जो मान दिदला रुक्मिया प्रती तोची मागते आपणा ते. बाकीचे जे काही मेहुणे आहेत ते सुद्धा रुसून बसलेले आहेत. म्हणजे रुक्मियाला जो मान तुम्ही दिला तोच मान आम्हाला सुद्धा द्या अशा पद्धतीने ते रुसून बसलेले आहेत. हास्य आले माधवा दिव्य वस्त्रे भूषणे तेव्हा दिदली शालया सर्वा श्रीकृष्णनाथ ते त्यावेळेस वेळा. कृष्णाला सुद्धा हसू आलेला आहे. ते कानपिळी वगैरे जे आपण म्हणतो तशा पद्धतीने ते मेवण्याला त्यांनी वस्त्र अलंकार देऊन त्यांचा म्हणजे मान सन्मान केलेला आहे. रेवती म्हणे श्रीकृष्णा ते कुचंकिता गाठी सोडाव्या ते बळीभद्र म्हणे अच्युता भीड कास या धरावी. अशा पद्धतीने तिची गाठ मारलेली आहे ती सोडा अशा पद्धतीनं बळीराम सुद्धा श्रीकृष्णाला सांगत आहे. कृपादृष्टी पाहे वनमाळी तो आपाचा आपणाची गाठी सुटती अद्भुत लीला हरिणे दाविती आश्चर्य वाटले सकाळी सहज कृष्णाने या का. ठिकाणी बघितलेला आहे आणि ती गाठ सुटलेली आहे. म्हणजे त्याला हात सुद्धा न लावता ती गाठ सुटली. मग सगळ्याला आश्चर्य एकदम त्या ठिकाणी वाटलेलं आहे. सुभद्रा म्हणे माधवा नाव घेऊन हळदी लावा असे आले केशवा काय तेव्हा बोलत. तेव्हा कृष्णाला सुद्धा आता म्हणलेलं आहे की तुम्ही पण नाव घ्या अशा पद्धतीनं सांगितलं. त्यावेळेस कृष्णाला सुद्धा हसू आलेला आहे. मज म्हणे विशेष गुणी रुक्मिणी तू का सगुणी शहाणी ऐकून हसी जे थोर लहानी खून सज्जनी जाणी आता जे. ही रुक्मिणी जी आहे ती माझ्यापेक्षा वेगळी नाहीच त्याच्यामुळे हिचं नाव काय मी घ्यायचं अशा पद्धतीने कृष्ण बोलत आहे. हळदी घेऊन कृष्णात रुक्मिणीचे अष्टांग निववित रेवती म्हणे हळूची लावाजी निश्चित मल्ल मस्त तमरीचे. त्यावेळेस हळदी लावत असताना कृष्ण जे काय रुक्मिणीला हळदी लावत असताना सावकाश हळदी लावा. म्हणजे इथं काय आपल्याला म्हणजे कुस्ती वगैरे अशा पद्धतीने नाही किंवा इथं कोण पैलवान नाही. सावकाश कारण तेवढी नाजूक ती रुक्मिणी आहे तिला सावकाश हळदी लावा असे सगळेजण सांगत आहेत. आसोयशे 4 दिवस सोहळा झाला विशेष तो नवे आशेष शक्ती नव्हे सर्वथा. 4 दिवस असा जो काही लग्न सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याचं वर्णन हे एवढ्या छोट्याशा एका अध्यायामध्ये होऊ शकणार नाही. तो 4 दिवसात सोहळा म्हणजे अप्रतिम होता अशा ती या ठिकाणी बोलत आहेत. यथा सांग साडी झाले देख समस्तांशी वस्त्रे देत भीमक न्यून पदार्थ काही एक पडला नाही ते तपय. जेवढे काही वराडी वगैरे आलेले आहेत जेवढे काय आले त्या सगळ्यांना आयार उपचार करून त्या ठिकाणी काहीही कमी पडू दिलं नाही. म्हणजे त्या रुक्मिणीचे जे काही वडील आहेत यांनी काही सुद्धा त्या ठिकाणी पाहुणचार कमी पडू दिलेला नाही. धेंडणाचं विला निश्चित तो दळ सिद्ध झाले समस्त शुद्धमतीचे भीमकी त्वरित वेसंगा घालित देवकीच्या. म्हणजे ते काय म्हणतात त्याला आपण आता सासू जे असते त्यांचे जे काय आहार उपचार आहे म्हणजे ते पाय धुणी वगैरे जसे असते तसं देवकीचं वगैरे पाय धुलेलं आहेत ह्या भीमकाने आणि त्यांचे पत्नी जे आहे तिने. येतुके दिवस आम्ही पाळून आता केली कृष्णार्पण भीमक शुद्धिमती गहिवरण रुक्मिणी हे निरवती. दिवस आम्ही सांभाळलेली आमची जी मुलगी आहे आता आम्ही श्रीकृष्णाला अर्पण केलेली आहे असं म्हणून त्या ठिकाणी तिचे आई वडील जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना रडू आलेला आहे. लागला वाद्यांचा गजर द्वारकेशी चालले या देवेंद्र आज्ञा घेऊन भीमक नृपवर कौंडे आणि अपूरचा पातला. अशा पद्धतीनं नवरीला घेऊन जो श्रीकृष्ण आहे तो द्वारकेला निघालेला आहे. द्वारकेशी आला गोविंदा घरोघरी लोकासी आनंद आनंद रुक्मिणी सहित परमानंद गृह प्रवेश पै केला. अशा प्रकारे रुक्मिणीला घेऊन श्रीकृष्ण जो आहे तो द्वारकेला आलेला आहे आणि द्वारकेमधल्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. षडोपचारे करुणी भीमकी करी लक्ष्मीपूजन विग्रसेने भांडार फोडून याच कजन सुखी केले. तिथं आल्यानंतर घरातली जे काही लक्ष्मी पूजा असल्यासारखं म्हणजे आपण नवीन नवरी आल्यानंतर त्याची जशी पूजा करतो ती पूजा झालेली आहे आणि उग्रसेनाने जेवढं काही भांडार आहे ते खुलं करून सगळ्यांना त्या ठिकाणी उपहार देत आहे. रुक्मिणी सहित श्रीकृष्णनाथ द्वारका भवनी सुखे वर्तत
शुक परीक्षिती प्रति सांगत झाला ग्रहस्थ गोपाळा. अशा पद्धतीनं श्रीकृष्ण जो आहे तो म्हणजे ह्याच्यातून गृहस्थाश्रमामध्ये आलेला आहे. म्हणजे आता त्यानं तो म्हणजे संसारी झालेला आहे कृष्ण, कारण त्याचं आता लग्न झालेलं आहे. आणि हे शुक जे आहे ते परीक्षिताला सांगत आहे. श्री हरिविजय ग्रंथ भांडार त्यात दिव्यरत्न हे रुक्मिणी स्वयंवर ते दोन्ही अध्यायी साचर 23वा आणि 24वा. आणि हा हरी विजय ग्रंथ जो आहे तर एक सुखाचं भांडार आहे. आणि त्याच्यातला हा 23वा आणि 24वा जो अध्याय आहे ते म्हणजे परम असं सुख देणारे हे 2 अध्याय आहेत. आता श्रुती व्हावे सादर पुढे जांबवंती स्वयंवर ते कथा परम नागर ऐकती चतुर पंडित पै. तर आता हा अध्याय या ठिकाणी संपत आलेला आहे आणि पुढच्या अध्यायामध्ये जांबवंतीचा विवाह जो आहे ते पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला समजतो. हा श्री हरिविजय ग्रंथ सुरेख हा चारुवार शेष मंचक यावरे पहुडे वैकुंठ नायक रुक्मिणी सहित सर्वता. जसं शेषनारायण जे आहेत त्या क्षीरसागरामध्ये हे झालेलं आहे त्या पद्धतीनं हा ग्रंथ जो आहे तो आपल्याला तशा पद्धतीचं नेत्रसुख जे आहे ते देणारा हा ग्रंथ आहे. ब्रह्मानंद आणि जगदुधारा पंढरी निवास श्रीधरवरा पुराण पुरुषा रुक्मिणी प्रलयशा प्रज्ञेश भजन देई तुझे. अशा पद्धतीनं पुराण पुरुष असलेल्या श्रीधरा पंढरी निवास पांडुरंगा तुम्हाला वंदन करून हा अध्याय या ठिकाणी सांगितलेला आहे. येती श्री हरिविजय ग्रंथ समस्त हरिवंश भागवत सदा परिसुत भाविक भक्त चतुर्विशतम अध्याय गुढा. श्री ज्ञानदेव तुकाराम.